बघतोय की कशी वेगवेगळ्या एसआयच्या स्कीम ज्या मुंबई आणि मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये प्रगती पथावर आहेत अध्यक्ष महाराज. आधी गार्डनचं रिझर्वेशन असल्यावरती त्याच्यावरती जर झोपडपट्टी झाली तर त्याचा विकास हा करता येत नव्हता अध्यक्ष महाराज. 2018 मध्ये मुंबईच्या DCPR 2034 मध्ये 60-40च्या रेशिओमध्ये गार्डनच्या जागांवरती पण जर ओपन स्पेसेसवर स्लम असेल तर त्या स्लम 60% डेव्हलप करून उरलेलं 40% जमीन ही ओपन स्पेसेस करता ही आपण आरक्षित करावी, अशा प्रकारचा क्रांतिकारक अशा प्रकारचा बदल हा DCPR मध्ये करण्यात आला अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे अनेक मुद्दे आहेत अध्यक्ष महाराज. आपण म्हणाला थोडक्यामध्ये मांडा, व्यवस्थित मांडू ना. अशा विविध प्रकारच्या याच्यामध्ये अध्यक्ष महाराज वेउत्साही या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी या प्रस्तावामध्ये करण्यात आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर अशा प्रकारची ओळख आणि ख्याती प्राप्त करून देणारी ही गेली 11 वर्ष आहेत अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये अशा प्रकारचे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल होत असताना काही लोक ही दिशा भरकवण्याचा प्रयत्न करत असतात, नसलेल्या मुद्द्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे आता कालच काही कुणीतरी म्हणालं होतं की ही कुठल्या शाळेत शिकली. माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज की तुमची पोरं कुठल्या शाळेत शिकली? एकदा जाहीर करून टाका ना या विधानसभेमध्ये की तुमची पोरं कुठल्या शाळेत शिकली अध्यक्ष महाराज. कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये तुमची मुलं शिकली? शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये असताना कुठल्या विदेशी भाषा त्यांनी ऑप्ट केल्या होत्या? जर्मन कोणी शिकलं? फ्रेंच कोणी शिकलं? त्यामुळे राजकारणाकरता मराठी आणि स्वतःच्या कुटुंबाकरता आणि परिवाराकरता वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी भाषा अध्यक्ष महाराज अशा प्रकारची दुटप्पी भूमिका हे लोक घेत आहेत अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे ज्या वेळेला मुंबई आणि MMR रिजन मध्ये समृद्धी होते, विकास होतोय, प्रगती होते, त्यावेळेला कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा गेल्या दीड वर्षामध्ये काही लोक करत आहेत अध्यक्ष महाराज. काही लोक बॉम्बस्फोटातल्या आरोपींना स्वतःबरोबर प्रचार करायला घेऊन फिरतायत अध्यक्ष महाराज. काही लोकांच्या प्रचार फेऱ्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचतात अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे कुठेतरी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा एक केविलवाणा प्रयत्न कुणीतरी आपल्या मतांच्या राजकारणासाठी आपलं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी करताय अध्यक्ष महाराज. असं चित्र हे संपूर्ण मुंबई शहरासमोर उभं आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज या प्रस्तावामध्ये शेवटी असं म्हटलंय की या शासनाचा प्रयत्न असून सुखी, संपन्न, समृद्ध, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्र घडवण्यासाठी अध्यक्ष महाराज याच्यामध्ये एक शब्द राहिला अध्यक्ष महाराज. एक शब्द राहिला आणि तो शब्द सर्वात महत्वाचा शब्द आहे अध्यक्ष महाराज की सुखी, संपन्न, समृद्ध, प्रगत, पुरोगामी आणि सुधारणावादी बरोबर सुरक्षित मुंबई आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अध्यक्ष महाराज. कारण अध्यक्ष महाराज देअर कॅनॉट बी एनी प्रॉस्पेरिटी विदाउट सिक्युरिटी. सुरक्षिततेशिवाय कोणतीही संपन्नता ही कुठेही कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठल्याही शहरामध्ये होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. मगाशी आपले सागर साहेब म्हणत होते आणि सागर साहेब म्हणत असताना त्यांनी मँचेस्टरचा उल्लेख केला अध्यक्ष महाराज. मँचेस्टर त्यावेळेची मुंबई, गिरण्यांची मुंबई याचं साम्य हे मँचेस्टर बरोबर केलं त्यांनी. कारण मँचेस्टरमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गिरण्या होत्या, अशा प्रकारच्या सूत गिरण्या, कापड गिरण्या होत्या अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मुंबई शहर आणि मँचेस्टर सारखी मुंबई त्यावेळेला होती अध्यक्ष महाराज. परंतु आजही मुंबई ही आजच्या मँचेस्टर सारखीच होत चालली नाही ना अध्यक्ष महाराज. आजच्या मँचेस्टर मध्ये काय आहे आपण जर गुगल करून बघितलं अध्यक्ष महाराज 1 मिनिट तर लाइस्टर, बर्मिंगम आणि मँचेस्टर मध्ये कशा प्रकारचं काय वातावरण निर्माण होत आहे ना अध्यक्ष महाराज.
तशाच प्रकारचं वातावरण हे मुंबईमध्ये निर्माण करण्याचं काम कुणीतरी करताय, केविलवाणा प्रयत्न कोणीतरी करताय अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये MMR रिजनमध्ये गेल्या 11 वर्षामध्ये युतीच्या शासनाच्या माध्यमातून जे काही क्रांतिकारक बदल घडतायत, इन्फ्रास्ट्रक्चर वाढताय, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल आणि MMR रिजनला खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जावर घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय अध्यक्ष महाराज, त्यावेळेला कुठेतरी पोलरायझिंग आणि डिवायझिव्ह अशा प्रकारचा एक प्रयत्न हा सुद्धा मुंबई शहरामध्ये होतोय अध्यक्ष महाराज. आपण गेल्या वर्षात 1.5 वर्षामध्ये बघितलं अध्यक्ष महाराज की कशा प्रकारे मतांच्या राजकारणासाठी रॅडिकल एलिमेंट्स, अर्बन नॅक्सल्स यांना पुढे आणून या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न होतोय अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रगती, ही उन्नती आणि हा विकास हा होत असताना जर सुरक्षिततेकडे जर कुठेतरी कानाडोळा झाला तर अध्यक्ष महाराज आपण म्हणतो की नजर हटी और दुर्घटना घटी. आणि ही नजर हटी और दुर्घटना घटी हे मुंबई शहरामध्ये आणि MMR रिजनमध्ये होऊ नये अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे या गोष्टीकडे मी लक्ष शासनाचा वेधण्याचा प्रयत्न या प्रस्तावाच्या माध्यमातून करतोय अध्यक्ष महाराज. पण मला असं वाटतं की अशा प्रकारचे छुपे प्रयत्न आणि काही उघड प्रयत्न ज्यावेळेला होत असतात त्यावेळेला मुंबई शहर एका ब्रिंकवरती उभा आहे अध्यक्ष महाराज, ब्रिंकवरती. ते पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये विकास, उन्नती आणि प्रगतीच्या दिशेने पुढेही जाऊ शकतं. परंतु अशा प्रकारचे डिवायझिव्ह, पोलरायझिंग आणि कलर्ड फोर्सेसला जर शक्ती मिळाली आणि त्यांना जर राजकीय शक्ती मिळाली तर कदाचित मुंबई शहरामध्ये उद्या एक वेगळ्या प्रकारचं चित्र सुद्धा निर्माण होऊ शकतं अध्यक्ष महाराज. ते चित्र काय असेल अध्यक्ष महाराज? मुंबई शहराचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल अध्यक्ष महाराज. कुठला तरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम हा प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती उभा असेल अध्यक्ष महाराज. कदाचित उद्या कुठला तरी खान हा मुंबईचा महापौर होईल अध्यक्ष महाराज. हो, आहे आम्हाला प्रॉब्लेम, आहे प्रॉब्लेम, आहे प्रॉब्लेम. आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज या अशा प्रकारच्या डेलिकेट सिच्युएशन मध्ये, परिस्थितीमध्ये हे मुंबई शहर आलेलं आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे ज्या वेळेला उन्नती, विकास आणि प्रगती घडत असते त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर शासन हे प्रयत्न करतंय की हाऊसिंग असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मोबिलिटी असेल, याच्यामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचे बदल आणण्याचा प्रयत्न ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला कुठेतरी आपलं लक्ष जर कमी झालं तर कदाचित हे सगळं प्रोग्रेस, डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर हे पाण्यामध्ये वाहून जाईल अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे या प्रस्तावाच्या माध्यमातून, या 293च्या प्रस्तावाच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो अध्यक्ष महाराज, शासनाला मी विनंती करू इच्छितो की आपण ज्या वेळेला समृद्धी, उन्नती आणि विकासाच्या दिशेने जात असताना या अशा प्रकारचे अर्बन नॅक्सल गँग्स, कलर्ड फोर्सेस, रॅडिकल एलिमेंट्स जे कदाचित जगाच्या दुसऱ्या शहरांमध्ये आपले रंग दाखवण्याचा, जो आपला रंग दाखवण्याची सुरुवात जी झालेली आहे, आपण विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जगातील काही शहरांमध्ये कशा प्रकारचं वातावरण निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज हे आपण रोज वाचत असतो. अजूनपर्यंत मुंबई त्याच्यापासून सुरक्षित राहिलेली आहे, पण कुणाचं तरी राजकीय अस्तित्व संपत चाललंय आणि म्हणून स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता पुन्हा एकदा अशा प्रकारचा कुठला तरी वेगळा पॅटर्न, कुठला तरी मालवणी पॅटर्न किंवा कुठला तरी वर्सोवा पॅटर्न हा काही लोक मुंबईमध्ये प्लांट करू शकतात. आणि त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला आपण हा प्रस्ताव आणू त्यावेळेला याच्यामध्ये सुरक्षितता, ही मुंबई सुरक्षित राहिले पाहिजे, सुरक्षित हातांमध्ये मुंबई राहिली पाहिजे आणि मुंबईची सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे, या दृष्टिकोनातून शासनाने पावलं उचलावीत अशी विनंती आणि अशी मागणी मी या प्रस्तावाद्वारे करतो. मला बोलायला दिलं तर आपले खूप खूप धन्यवाद. सन्मान्य सदस्य मुर्जी पटेल.
बर, सोनवणे साहेबांना एक विषय मांडायचा आहे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, हा शिवरायांचा महाराष्ट्र, हा शिवरायांचा अखंड हिंदुस्थान. काल पहाटे 4 वाजता छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतली एक शिवकन्या आपल्या आईवडिलांबरोबर आलमे गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले असताना दौंड तालुक्याच्या शेवटच्या हद्दीचा असलेल्या पोलीस स्टेशन आणि भिगवण म्हणजे इंदापूरचा पहिला ठिकाण अशा पद्धतीच्या असलेल्या बाउंड्रीवर एक घटना घडली. अध्यक्ष महोदय, ती अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय गंभीर आहे आणि ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. माझ्या संपूर्ण असलेल्या रयतेच्या आबरूला हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या शिवकन्येला काल मात्र काही नराधमांनी आई वडील तिथे चहा घ्यायला खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भिगवणच्या हद्दीवर पहाटे 4 वाजता कोयत्याने ती लोक आली आणि आलेल्या लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याचा धाक दाखवून त्या मुलीला खांद्यावर उचलून दिलं आणि त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. अध्यक्ष महोदय, गळ्यातले डागडागिने काढले त्या महिलांचे, जे वारकरी होते तरी काय, तोळे 2 तोळे गरीब महिला, या शेतकरी महिला. पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे, निषेधार्थ आहे, मी दुर्दैवी आहे. मला सकाळी वाजता ही गोष्ट मांडायची होती, सकाळी हा सभागृह गोंधळ चालला होता. पण अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे, वारकऱ्यांचे सकाळपासून फोनवर फोन चालू आहे, तुम्ही हे सभागृहात मांडणार आहात की नाही, आणि मांडल्यावर याच्यावर ह्या 24 तासाच्या आतमध्ये हे सगळे जे कोयताधारी आहेत त्यांना तुम्ही गजाआड करून त्यांना फाशीची शिक्षा देणार आहात की नाही. माझी विनंती आहे, वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम आपल्या संस्कृतीवर घाला आलाय आणि अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला. अध्यक्ष महोदय, याचा रिप्लाय आणि याची लाईन ऑफ ऍक्शन व्हावी आणि नराधमांना तातडीने अटक करून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना संदेश द्यावा की हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील, एवढंच निवेदन करतो. जय शिवराय. सन्माननीय सदस्य मुर्जी पटेल, सुरू करा ना. मुर्जी पटेल साहेब, सुरू करा. अध्यक्ष महोदय, 293 हा प्रस्ताव बोलत असताना महाराष्ट्र सरकारचा आभार मानायला उभा आहे. मुंबई शहरामध्ये कोस्टल रोड केला, मेट्रो केली. अध्यक्ष महोदय, मेट्रो 3 अर्धवट काम झालंय, अर्ध बाकी आहे, ते लवकरात पूर्ण होईल. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना माझ्या विधानसभेत अध्यक्ष महोदय एक अंधेरी सबवे आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या 50 वर्षापासून तिथे पाणी साचते. अध्यक्ष महोदय, आजपर्यंत कोणीही तिथे लक्ष दिलेलं नाही. अध्यक्ष महोदय, हा सबवे मिलन सबवे असो, अंधेरी सबवे असो, अध्यक्ष महोदय, याचं परमनंट काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अशी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अंधेरी पूर्व विधानसभेत शासकीय एकही हॉस्पिटल नाही. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे कामगार म्हणून हॉस्पिटल आहे. अध्यक्ष महोदय, त्यांनी महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन एक गोरगरिबासाठी चांगली एक हॉस्पिटल तिथे बनवावी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय ड्रग्स, गुटखा याची विक्री खुलेआम होते. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो, याच्यावर काहीतरी चाप घातली पाहिजे आणि पोलिसांना कडक निर्देश दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बाल विकास मंत्री इथे बसलायत. अध्यक्ष महोदय, माझी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अंगणवाडी असो, बालवाडी असो, तिथे जाऊन पाहणी करावी लागेल. अध्यक्ष महोदय, तिथे काय जे सोयी सुविधा मुलांना पाहिजे ते सोयी सुविधा भेटत नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मी विनंती करतो की अंगणवाडी महिलांच्या, अंगणवाडी सेविकांच्या पगाराचा आपण विचार थोडा केला पाहिजे, त्यांचं मानधन थोडं वाढवलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये SRA मोठी स्कीम चालू आहे, आपल्याला माहिती आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सरकार आता 300 फुटाचे घर देत आहे. अध्यक्ष महोदय, पण कुटुंब मोठं झालंय. अध्यक्ष महोदय,
गोरगरिबांना त्याचा होत नाही. थोडं 400 फूट जर त्यांना केले तर मुंबईचा विकास होईल, गोरगरिबांना न्याय भेटेल आणि SRA स्कीम पुढे जाईल. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून विनंती करतो की SRAचं घर जर 400 फुटाचं दिलं तर लोकांना त्याचा आनंदच होईल. गोरगरीब माणूस हा प्रायव्हेट शेलमध्ये घेऊ शकत नाही, त्यांना आयुष्यभर बिचारायला SRA मध्ये राहावं लागतं. म्हणून एक 400 फुटाचं जर घर दिलं तर लोकांना फायदा होईल. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात एक शाळा आहे अध्यक्ष महोदय, बॉम्बे कॅम्ब्रिज नावाची शाळा. अध्यक्ष महोदय, शासनाचा GR आहे, 2 वर्षात 15% फीस वाढ करू शकतात. हा महाशयनी अध्यक्ष महोदय 30% फीस वाढ केली एकच वेळी. अध्यक्ष महोदय, पालकांना परवडत नाही, पालकाचा रोज तिथे मोर्चा होत असतात. अध्यक्ष महोदय, माझ्या कार्यालयात 50-50 100 पालक येऊन बसतात. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून शिक्षण मंत्री इथे बसल्यात, त्यांना मी विनंती केलेली आहे. शिक्षण मंत्र्यांनी मला होकार दिलाय की आजपासून त्याच्यावर कार्यवाही करेल. अध्यक्ष महोदय, 15% हिसाब त्यांनी वाढवावी, पालकाचा विरोध नाही, पण एकच वेळी जर 30% वाढवली तर ते गोरगरिबांना पडवत नाही. अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली. अध्यक्ष महोदय, मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य श्रीमती सना मलिक. अध्यक्ष महोदय, 293 पे सरकार का प्रस्ताव मानते हुए सिर्फ कुछ चीजों पे लक्ष्य डालना चाहती हूँ कि अगर हम डेवलपमेंट की बात कर रहे हैं और मुंबई को एक ग्रोथ हब की ओर पे लेके जा रहे हैं तो डेवलपमेंट के साथ कोई कॉम्प्रोमाइज ना हो, साथ ही साथ डेवलपमेंट ऐसा हो जिसके ग्रोथ में विदाउट एनी कॉम्प्रोमाइज आगे बढ़ा जाए. जब मैं ये बात कहती हूँ तो एक ही जगह ध्यान लाना चाहती हूँ, जो है मेरे मतदार संघ अणुशक्ति नगर विधानसभा के मानखुर महाराष्ट्र नगर में. मानखुर महाराष्ट्र नगर एक ऐसी जगह है जहाँ स्लम पॉकेट्स है, झुग्गी झोपड़ियों में लोग रहते हैं, SPPL वसाहत है, साथ ही साथ माडा के बिल्डिंग्स हैं. उधर मेजर प्रोजेक्ट चल रहे हैं. मेजर प्रोजेक्ट्स में मेट्रो कारशेड का काम चल रहा है, मेट्रो 2B लाइन का काम चल रहा है. साथ ही साथ जब मेट्रो का काम ऊपर चल रहा है तो नीचे रोड्स और साइड ड्रेन्स का काम चल रहा है. मेट्रो के लिए कैप्टिव RMC प्लांट्स चल रहे हैं. रोड वाइडनिंग का काम है, उधर NAD नाला का वाइडनिंग का काम है. T जंक्शन पे एक रोड ओवर ब्रिज बन रहा है. और ये सभी प्रोजेक्ट्स एक ही जगह कॉन्सेंट्रेट होके 1 लाख की आबादी के पास ये सभी काम हो रहे हैं. ये सारे डेवलपमेंट के प्रोजेक्ट्स हैं. और डेवलपमेंट प्रोजेक्ट्स के टाइम पे अगर लोगों के हेल्थ के साथ कॉम्प्रोमाइज किया जाए, उनकी सेफ्टी के साथ कॉम्प्रोमाइज किया जाए या कॉम्प्रोमाइज हो रहा हो तो उसके ऊपर सरकार को पूरे लक्ष्य डालने की जरूरत पड़ेगी. उधर मेजर इश्यूज आज के टाइम पे जो चल रहे हैं, 6-7 प्रोजेक्ट चल रहे हैं वहां पे, तो मेजर इश्यूज जो लोग उधर फेस कर रहे हैं, वाटर सप्लाई का है. हमें वाटर सप्लाई में कमी आ रही है, पानी गंदा आ रहा है, गार्बेज एक्यूमुलेट हो रहा है. वहां पे जो टॉयलेट्स है उसके लिए सीवरेज लाइन नहीं है, टॉयलेट्स ऐसे कंडीशन में जो यूज नहीं कर सकते हैं. पार्किंग के इश्यूज है, हॉकर्स के इश्यूज है. ऊपर मेट्रो का काम चल रहा है, मेट्रो स्टेशन आने वाला है, नीचे स्ट्रीट लाइट्स की अवेलेबिलिटी और जो लाइटनिंग होनी चाहिए वो कम पड़ रही है. साथ ही साथ जो मेजर नाला है उधर वो पूरी तरीके से भरा हुआ है. फ्लडिंग हो जाती है जब बारिश होती है. 2016 से रोड वाइडनिंग और NAD नाला वाइडनिंग के लिए पात्रता फाइनल नहीं हो पा रही है. पिछले 9 साल में अगर हम 1200 झोपड़ों के पात्रता फाइनल नहीं कर सकते क्योंकि वो एक NDZ जोन है, नो डेवलपमेंट जोन है. उधर के लोग बहुत ही ज्यादा परेशान हो गए. तो मैं यही बोलना चाहती हूँ कि अगर हम डेवलपमेंट में बढ़ रहे हैं आगे तो डेवलपमेंट को विदाउट कॉम्प्रोमाइज के साथ किया जाए. ये लोग जो उधर जो 1400 लोग रह रहे हैं जिनकी पात्रता होना बची हुई है, तो उस काम को स्पीड अप किया जाए. क्योंकि हम मुंबई को या और भी जितने भी इधर सिटीज बताए गए सबको हम लेके आगे बढ़ रहे हैं. हम डेवलपमेंट ग्रोथ हब के बारे में बात कर रहे हैं, लेकिन जब भी हम डेवलपमेंट के बारे में बात करें तो उसके साथ लोगों की सेफ्टी और हेल्थ के साथ कॉम्प्रोमाइज ना हो. उधर कैमराज लगाए जाए, उधर सुपरविजन ज्यादा हो. साथ ही साथ जब हम माडा बिल्डिंग्स या जो बिल्डिंग्स बनी हुई है 10-15 साल पहले जिसकी OC पेंडिंग है, मुंबई में एक ऐसा
पॉकेट है जो HDIL का हम बोल सकते हैं कुर्ला वेस्ट में कोहिनूर के पास। साथ ही साथ हम वाशीनागा के टुवर्ड्स बढ़ते हैं जहां SPL और BPCL की रिफाइनरीज है, वहां पे SG केमिकल, वीडियोकॉन, अतिथि और ऐसे बहुत सारे प्रोजेक्ट्स है जिसको SRA, MMRDA या BMC, SRA और MMRDA के जरिए BMC को हैंड ओवर किया गया है, लेकिन उसमें जो सोई सुविधा होनी चाहिए वो पूरी तरीके से नहीं हो रही है। रिसेंटली उधर एक 10 से 15 मीटर की जो वाइड दीवार थी वो गिर गई है और उधर अभी तक कोई सेफ्टी मेजर्स नहीं लिया गया है। तो जब हम पूरी तरीके से मुंबई को बड़ी मतलब एक बिग विजन देते हैं तो हम उधर के झुग्गी झोपड़ी में रहने वालियों को, जो हॉरिजॉन्टल स्लम जिसे कहा जाता है, और साथ ही साथ जिनको हम वहां से हटा के वर्टिकल स्लम पे लाते हैं, उसके ऊपर थोड़ा ध्यान देने की जरूरत है। डेवलपमेंट तो हो रहा है और डेवलपमेंट से कभी भी अपोज नहीं करते, लेकिन उसको माइन्यूटली ग्राउंड लेवल पे क्या इफेक्ट हो रहा है लोगों की जिंदगी पर, उनकी जिंदगी को हम बेहतर कैसे बना सकते हैं, उनकी जिंदगी के, क्योंकि भी हम इधर BMC के बारे में बात कर रहे हैं तो BMC का मेयर चाहे ही खान हो या कोई और हो, लेकिन ध्यान इसी पे रहना चाहिए कि उधर के जो गौर गरीब लोग हैं उनको वो सारी सुविधाएं हम दे पा रहे हैं कि नहीं दे पा रहे। इस ज्यादा वक्त नहीं लेना चाहूंगी क्योंकि कम समय दिया गया है, लेकिन एक कुछ मुद्दे जो माने गए हैं उसके ऊपर BMC पूरा ध्यान दे और ओवरऑल डेवलपमेंट के साथ माइन्यूटली भी अगर हम लोगों की जिंदगी को बेहतर बना पाए उसके ऊपर ध्यान दिया जाए। आभार। सन्मान्य सदस्य अबू आजमी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मैं 293 सत्ता पक्ष की तरफ से बोलने खड़ा हुआ हूं। अध्यक्ष महोदय, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब मुख्यमंत्री, आदरणीय एकनाथ शिंदे साहब उप मुख्यमंत्री, आदरणीय अजीत पवार साहब मुख्यमंत्री, इनके नेतृत्व में महाराष्ट्र का विकास हो रहा है। अध्यक्ष महोदय, अटल सेतु बना, बहुत अच्छा हुआ। कोस्टल रोड से बहुत लोगों को फायदा हो रहा है। अभी बुलेट ट्रेन जो है बनने वाली है, बहुत जबरदस्त काम होने वाला है। अध्यक्ष महोदय, मगर तीसरी और चौथी मुंबई बन रही है, पालगढ़ में सीपोर्ट बनेगा, एयरपोर्ट बनेगा। मैं अध्यक्ष महोदय, मुंबई से जुड़ा हुआ इलाका है मुमरा, देवा, भिवंडी, जो विकास होना चाहिए था आज तक वो विकास नहीं हुआ। इंडस्ट्रियल सिटी है भिवंडी, आज तक विकास वहां जो होना चाहिए था वो नहीं हुआ। अध्यक्ष महोदय, इन इलाकों को निगलेक्ट किया गया। अगर ये इलाके निगलेक्ट होंगे तो मैं कैसे समझूं कि हमारी मुंबई जो बहुत ज्यादा डेवलपमेंट हो रहा है। अध्यक्ष महोदय, सरकार बुलेट ट्रेन बना रही है जो अहमदाबाद जाएगी। अध्यक्ष में अरबों रुपया खर्च हो रहा है, लेकिन मुंबई की लोकल ट्रेन की अगर मैं बात करूं अध्यक्ष महोदय, जो लोकल ट्रेन मुंबई के लिए बहुत अहम ट्रेन है। रोजाना लोग 82 लाख लोग सुबह और शाम को इस ट्रेन में सफर करते हैं। मैं अध्यक्ष महोदय, मैं सरकार का ध्यान दिलाना चाहता हूं। हमारे यहाँ एक लॉ है, एनिमल राइट। गाड़ियों में ज्यादा जानवर आएंगे तो लोग उसको रोकते हैं, पुलिस पकड़ती है, उन पे केसेस होते हैं। अध्यक्ष महोदय, उसका वायलेशन जो करेगा उसके पास बहुत फाइन लगेगी, जेल होगी। लेकिन लोकल ट्रेन में अध्यक्ष महोदय, जो इंसान है, ह्यूमन इंसान जब लोकल ट्रेन में बैठता है भीड़ में, यानी उसको दरवाजे से लटक कर खड़े होना पड़ता है। अध्यक्ष महोदय, लोग लटक के करते हैं और वो पूरा टिकट देते हैं, यानी कि उनका टिकट कोई माफ है, पूरा पैसा देकर करते हैं। अध्यक्ष महोदय, अभी दरवाजे से लटके हुए 13 लोग मुमरा के अंदर, देवा मुमरा की ट्रेन में 13 लोग गिर गए। उसमें एक हमारा पुलिस ऑफिसर चला गया। अध्यक्ष महोदय, उसमें 5 लोग की डेथ हो गई और अस्पताल में लोग बेचारे पड़े रहे। 2024 से अध्यक्ष महोदय, ये हाई कोर्ट में एफिडेविट दिया है सेंट्रल रेलवे ने कि 2024 में लोकल ट्रेन के हादसे में 3588 लोगों की डेथ हुई है। इतनी बड़ी डेथ हुई है सिर्फ 2024 में। मैं अध्यक्ष महोदय, मैं कहना चाहता हूं कि अगरचे विकास हो रहा है तो विकास सबका होना चाहिए। कहते हैं एक तन पर सोने का तार सजे, एक तन पर सोने का तार सजे और एक तन पर सूत का भी तार नहीं, इसलिए मैं बगावत करता हूं, यह अन्याय मुझे स्वीकार नहीं। अध्यक्ष महोदय, 1 एकड़ में बनी हवेली रहने वाले 2 प्राणी और 10 हाथ का घर है, बैठ सकते हैं, पैर पसार नहीं, इसलिए मैं बगावत करता हूं, ये अन्याय मुझे स्वीकार नहीं। ये जो आज जो डेवलपमेंट हो रहा है वो अमीरों के लिए हो रहा है, अमीर इलाके में हो रहा है, लेकिन गरीब इलाके में जहां स्लम के लोग, मुंबई में 60% लोग स्लम में रहते हैं। अध्यक्ष महोदय, मेरे विधानसभा में नटवर पारिक एक MMRDA की वसाहत है।
मैं उसमें रहने वाले टीबी के मरीज बन गए, उसमें वेंटिलेशन ही नहीं है। और आज हालत यह है कि 17 बिल्डिंगों में पानी गिर रहा है, उनके लोग जो हैं भाग भाग के थक चुके हैं, आज तक उसका डेवलपमेंट नहीं और उसकी रिपेयरिंग नहीं हो रही है। मुझे डर है कि किसी दिन वो बिल्डिंग गिरेगी या कुछ होगा तो फिर लोग जाएंगे, आंसू बहाएंगे मगरमच्छ के, उस वक्त जब हादसा हो जाएगा। उसके पहले सरकार को ध्यान देना चाहिए। नटवर पारिक की हालत बहुत ही खराब अध्यक्ष महोदय। इसमें इसका बंबई देश की इकोनॉमिक ग्रोथ है। मुंबई में 65,000 करोड़ की स्कीम डाली जा रही है अध्यक्ष महोदय। यहाँ 60% पॉपुलेशन जो है परेशान है। 95 में ये सारी स्कीम आई थी झोपड़पट्टी के डेवलपमेंट के लिए। 40 साल हो गए अध्यक्ष महोदय, लोगों को, झोपड़े वालों को फ्लैट मिलेगा, आज तक पूरी स्कीम हुई नहीं। अध्यक्ष महोदय, मेरे विधानसभा में बीएमसी लैंडलॉर्ड है, लैंडलॉर्ड बीएमसी है, यहाँ 4 लाख स्क्वायर मीटर स्लम है। अब 3310 डीसी रूल में जो नया प्रपोजल है, इसमें झोपड़ा वासियों से कोई भी कंसर्न नहीं लिया जाएगा, उनसे कुछ भी नहीं पूछा जाएगा। जबकि पहले था झोपड़ा वासियों से कंसर्न लेने के बाद, उनके एग्री होने के बाद, उनके राजी होने के बाद वहां डेवलपमेंट होगा। लेकिन अब यहाँ पे मानकुश शिवाजी नगर में 4 लाख जो स्क्वायर मीटर जगह है, उसमें किसी से भी कोई भी कंसर्न लेना नहीं है। और प्लानिंग अथॉरिटी बीएमसी होगी और इसका कंस्ट्रक्शन बिल्डर लोग करेंगे। अध्यक्ष महोदय, ये नाइंसाफी है, ये गैर जमहूरी है। ये मैं 3 साल से कारपोरेशन नहीं है, इलेक्शन नहीं हो रहा है और कारपोरेशन की जनरल बॉडी में ये पास होना चाहिए। मेरी मांग है कि जब तक इलेक्शन नहीं होता है, कारपोरेशन की जनरल बॉडी में ये चीज पास नहीं होती, उस वक्त तक इस स्कीम को लागू सरकार नहीं करना चाहिए, इसको रोक देना चाहिए सरकार। अध्यक्ष महोदय, रास्ते, सड़क, इंफ्रास्ट्रक्चर, सारे प्रोजेक्ट की बात कही गई है कि बहुत काम हो रहा है। अध्यक्ष महोदय, मानकुश शिवाजी नगर में आज मैं कितने दिनों से कह रहा हूं, इतनी ज्यादा हालत खराब है, गाड़ी, साइकिल, मोटरसाइकिल जाने की बात नहीं, पैदल लोग नहीं चल सकते, इतने ज्यादा रास्ते खराब हैं। और सरकार की तरफ से फंड नहीं आ रहा है, नगर सेवक कोई नहीं है, फंड नहीं मिल रहा है। इसलिए सरकार को अगर डेवलपमेंट की बात करना है तो सारे समाज का, सारे लोगों का डेवलपमेंट होना चाहिए। मानकुश शिवाजी नगर में डेवलपमेंट की बहुत हालत खराब अध्यक्ष महोदय, इस पर सरकार को ध्यान देना बहुत जरूरी है। अब मेरे इलाके में गरीब हैं, एजुकेशन की बहुत कमी है, पिछड़ा इलाका है। सरकार जो है आज जो कंप्यूटर टेक्नोलॉजी, डिजिटल टेक्नोलॉजी, साइबर टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी के मैदान में बहुत काम करना चाहती है, तरक्की करना चाहती है। अध्यक्ष महोदय, मेरी ये मांग है कि वहां पर हमारे यहाँ भी कोई कॉलेज, यूनिवर्सिटी या इस तरह की चीजें कुछ बनाई जाए ताकि लोग जो है इससे फायदा उठा सकें। मेरे क्या बनाया जा रहा है, यहाँ जेल बनाया जा रहा है। हम इतनी दिनों से चिल्ला रहे एजुकेशन के लिए, वहां जेल बनाया जा रहा है। हमारे यहाँ एनिमल सिमेट्री बनाई जा रही है, जहां पे खाने पीने की चीजें हैं वहां एनिमल सिमेट्री बना करके और देश और जो इलाके को जो है पॉपुलेशन करना है। पहले से एसएमएस कंपनी वहां पर है, लोगों की बीमारी बढ़ती जा रही है। चिल्ला कर 4 बार, चौथी बार मैं एमएलए हूं, चिल्ला कर थक चुका हूं सर। कई एनजीओ ने कहा कि लोगों की उम्र का एज 39 ईयर्स हो चुका है, लेकिन सरकार ने आज तक उस पर कोई भी कार्रवाई नहीं की। मैं मांग आज है इसको हमारे एरिया में या पूरे मुंबई में स्लम के अंदर छोटे छोटे स्कूल लोग खोल करके बच्चों को पढ़ा रहे हैं, बहुत कम फीस में पढ़ा रहे हैं, टीचर्स को बहुत कम सैलरी मिल रही है। सरकार कोई बड़े कॉलेज स्कूल नहीं खोल रही है, अब उन स्कूलों को सरकार उसके पीछे पड़ी, उन स्कूलों को बंद करने के लिए। ये क्या होगा, बच्चे कहां जाएंगे? सरकार को इसके ऊपर ध्यान देना चाहिए। न स्कूल न खोल करके जो स्कूल चल रहे हैं उसको बंद कराना मैं समझता हूं बहुत गलत बात है। रिक्शे वाले मजदूर का बच्चा वहां पढ़ता है, उसको भी कंप्यूटर सीखना चाहिए। वहां भी हमारे यहाँ भी कोई एक एजुकेशन हब बनना चाहिए। जग हो जाए। सबसे एक चीज है, टीबी का मर्ज बहुत बढ़ रहा है मेरे एरिया में। अब मैंने डॉक्टर से बात किया सर, उसने कहा कि पूरे देश में जो सर्वे हुआ है उस सर्वे में अब तक सबसे ज्यादा टीबी है ना तो मानकुश शिवाजी नगर में है। और जो टीबी की जो उसकी जो है जो टेस्ट होती है उसका वो टेस्ट जो है अब तक जो है ये हो रहा था ये अपने यहाँ शताब्दी में, वो शताब्दी में बंद कर दिया गया। अब टेस्ट होता है साइन में और जेजे में, और इसमें बहुत एक महीने की लाइन लग रही है, बहुत ज्यादा पैसे खर्च होते हैं। मेरी ये मांग है कि वापस शताब्दी में शुरू किया जाए, टीबी के मर्ज के लिए
उनको जो है सहूलत दी जाए। अध्यक्ष महोदय, हमारे यहाँ अस्पताल नहीं है, जो अस्पताल है ऐसी भीड़ अस्पतालों के अंदर लगी हुई है, लोगों के पास बेड नहीं है। हम डेवलप कर रहे हैं, हम दुनिया को दिखा रहे हैं, हम बहुत हमारा अध्यक्ष महोदय, इसी अगर हम डेवलप कंट्री हैं, आज भी इस देश के अंदर 80 से 85 करोड़ लोगों को अगर राशन नहीं मिलता है वो भूखे रह जाएंगे। कैसा डेवलपमेंट है ये? डेवलपमेंट होना चाहिए समाज के हर व्यक्ति के लिए, न कि सिर्फ अंबानी और अदानी का डेवलपमेंट हो। अध्यक्ष महोदय, मैं इसी के साथ सरकार से मांग करता हूं कि समाज के दबे कुचलों के साथ भी इंसाफ किया जाए और स्लम के अंदर कम से कम मानपुर शिवाजी नगर का डेवलपमेंट अच्छी तरह से हो जाए, वहां स्लम में जो सहूलतें नहीं हो जाए। अध्यक्ष महोदय, लोग आप बाल्टी लेकर आते हैं, पानी बदबू आता है, आप सूंघ नहीं सकते, वही पानी लोग पी रहे हैं। ये प्रॉब्लम चल रहा है। सारी पाइपें पानी की सब पुरानी सड़ चुकी हैं, उसमें गटर का पानी आ जाता है। इन चीजों पे सरकार का ध्यान बार बार दिया जाता है, लेकिन उस पर सरकार की कार्रवाई नहीं हो रही है। मैं मांग करता हूं मुख्यमंत्री जी से थोड़ा सा ध्यान दे करके इन इलाकों को भी जो है अच्छा डेवलप बना दे। बहुत बहुत धन्यवाद, आपने समय दिया सर। सन्मान्य सदस्य सिद्धार्थजी शिरोळे। अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली 5 डिसेंबर 2023 रोजी शासनाने राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या कामाला सुरुवात केली। अध्यक्ष महोदय, आज आपण जेव्हा 6 महिन्या मागे वळून पाहतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला जाणवेल की आपले जे गव्हर्नन्सचे फंडामेंटल्स आहेत त्याच्या अवतीभोवती खऱ्या अर्थाने एक आमूलाग्र काम सुरू झालं। मी असं का म्हणतो, कारण आपल्याला महाराष्ट्राला चालवणारा किंवा महाराष्ट्राला ऍडमिनिस्टर करणारा जे हजारो ब्युरोक्रेट्स आहेत त्यांना इन्स्पायर करून त्यांना एक दिशा देऊन मला असं वाटतं की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वेगळं असं कार्य हे गेल्या 6 महिन्यात सुरू केलंय। त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जो 100 दिवसाचा कार्यक्रम दिला त्याच्यामध्ये सर्व राज्याच्या 48 स्टेट डिपार्टमेंट्सला त्यांनी पीपल सेंट्रिक आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन डेव्हलपमेंट गोल्स ह्याच्यावरती काम करायला सांगितलं। आणि अभिमानाची गोष्ट ही आहे की 902 स्ट्रॅटेजिक टार्गेट्स जे दिले होते त्याच्यापैकी 706 टार्गेट्स हे कंप्लीट झाले, म्हणजे 80% यश हे आपल्याला पाहायला मिळालं। तिथेच आदरणीय मुख्यमंत्री थांबले नाही आणि त्याच्या पुढे लगेचच सर्व डिपार्टमेंट्सला 150 दिवसाचा कार्यक्रम दिला गेला, ज्याच्यामध्ये 3 एलिमेंट्सवरती त्यांना काम करायला सांगितलं। एक म्हणजे रोड मॅप फॉर अ फुल्ली डेव्हलप्ड महाराष्ट्र बाय 2047, दुसरं म्हणजे 100% ई गव्हर्नन्स वेन इट कम्स टू डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस, आणि तिसरं सर्व्हिस रिलेटेड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स। मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करतात, सर्व ब्युरोक्रेसीला त्यांच्या जेवढ्या बैठका झाल्या असतील ब्युरोक्रेटिक रिफॉर्म्स, त्यामुळे आपल्याला गव्हर्नन्स कुठल्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये नागरिकांना अपेक्षित आहे त्या पद्धतीने त्यांचं कार्य हे चाललेलं आहे। मी स्वतः बघितलं, यशवंतराव चव्हाण पुणे जे संस्था आहे तिथे अनेक म्हणजे झेडपीच्या सीओ पासून प्रत्येकाचं प्रेझेंटेशन हे स्वतः आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ऐकलेलं आहे। आणि मला असं वाटतं की समजा ऍडमिनिस्ट्रेशन हे ज्या समजा ह्या स्पीडनी, या स्केलनी, या डिरेक्शननी, या विजननी समजा पुढे काम करायला लागली तर आपला महाराष्ट्र हा आता काही थांबणार नाही। त्याचबरोबर ज्या सर्व पॉलिसीज आहेत, पॉलिसीज शेवटी ह्या म्हणजे जो कुठला आपल्याला जी सर्व्हिस द्यायची, सेवा द्यायची, त्याची मुख्य जे वेन्स आहेत त्या पॉलिसीज आहेत, आणि पॉलिसीजमध्ये आपण बदल केल्याशिवाय आमूलाग्र बदल हा राज्याच्या सेवेमध्ये आपण करू शकत नाही। आणि त्यामुळे आपण पाहतोय की गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या पॉलिसीजवरती काम सुरू झाले त्याच्यामध्ये स्टेट हाऊसिंग पॉलिसी आहे, महाअॅग्री AI पॉलिसी आहे, पॉलिसी फॉर प्रमोटिंग यूज ऑफ आर्टिफिशियल सँड आहे, शिप बिल्डिंग, शिप रिपेअर, शिप रिसायकलिंग पॉलिसी आहे, CCTV पॉलिसी आहे, सँड मायनिंग पॉलिसी आहे, स्टेट हेल्थ पॉलिसी आहे, इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी आहे, ॲग्रिगेटर कॅब्स पॉलिसी आहे, महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट असेल, 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन स्कीम असेल। मला असं वाटतं की ह्या जे फंडामेंटल्स आहेत त्या फंडामेंटल्स, गव्हर्नन्सच्या फंडामेंटल्सच्या अवतीभोवती जे विजनरी काम सुरू झाले त्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या देशाला सेल्फ रिलायन्स आणि टेक्नॉलॉजिकल सुप्रिमसीकडे नेलं आहे। ऑपरेशन सिंदूरचे यश हा लष्करी विजय तर आहेच, पण त्याबरोबर आपण जगाला हे दाखवून दिलं की इंडिया कॅन डिफेंड इटसेल्फ विथ इंडियन सिस्टम्स, आणि प्रत्येक भारतीय नागरिकाची रक्षा करायला आपला देश सक्षम आहे। आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया हा काही फक्त आता घोषणा राहिली नाही,
ही रियालिटी असून आता प्रत्येक भारतीयासाठी ती इन्स्पिरेशन आणि मिशन ठरली आहे. अध्यक्ष महोदय, 2014 मध्ये आपल्या देशाचे डिफेन्स एक्सपोर्ट्स हे 1940 कोटी होते. आज 2024 मध्ये 23,600 कोटी इतके डिफेन्स एक्सपोर्ट झाले. आज पुण्यामध्ये DRDO, NCL, NDA, DIAT अशा महत्वाच्या संस्था आहेत. तसेच एक्स सर्व्हिसमनसाठी पुणे ही रिटायरमेंट सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. इतका डिफेन्स एक्सपर्टाईज पुणे शहरामध्ये असताना माझी सरकारला विनंती आहे की पुणे शहराला डिफेन्स स्टार्टअप आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून जाहीर करावे. आज भारत फोर्ज आहे, लेबर आहे, MSME कंपनीज अनेक आहेत ज्या कॉम्पोनंट्स, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर हे फक्त भारतातच नाही तर जगात हे सप्लाय करतात. पुण्यात जर डिफेन्स स्टार्टअप आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुण्याला समजा जाहीर केलं तर नक्कीच शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मला खात्री आहे की जो उपलब्ध एक्सपर्टाईज आहे त्याच्यामुळे देश डिफेन्स क्षेत्रात अजून आत्मनिर्भर होईल. अध्यक्ष महोदय, भारतातील मेडिकल टुरिझमची ग्रोथ ही दरवर्षी 19% होत आहे. असे एस्टिमेट आहे की 2027 पर्यंत मेडिकल टुरिझम मार्केट सुमारे $18 बिलियन हे इतके असणार आहे. आज आफ्रिका, मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट एशिया या खंडातील देशाची लोक ही भारतात येऊन उपचार घेताना दिसतात आणि खास करून पुण्यामध्ये फॉरेन पेशंट्सची येण्याची संख्या ही खूप जास्त आहे. आज खेड तालुक्यामध्ये इंद्रायणी मेडिसिटी बांधण्यात येत आहे जिथे फक्त हॉस्पिटल नसून मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि रिसर्च सेंटर्स दोन्ही असणार आहेत. माझी शासनाला निवेदन आहे की इंद्रायणी मेडिसिटी ही लवकरात लवकर निर्मित करावी. आज जगभरातील लोक ही थायलंड, मलेशिया, जॉर्डन आणि टर्की सारख्या देशांमध्ये मेडिकल टुरिझमला जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात का नाही, पुण्यात का नाही. मी शासनाला निवेदन करतो की पुणे मेडिकल टुरिझम प्रमोशन बोर्ड म्हणजे ह्याच्यामध्ये हे जाहीर करावं ज्याच्यामध्ये सर्व हॉस्पिटल, वेलनेस सेंटर्स, डायग्नॉस्टिक सेंटर्स हे आपण एकत्र आणू शकतो आणि पुणे शहराला आणि महाराष्ट्राला मेडिकल टुरिझम हब आपण करू शकतो. अध्यक्ष महोदय, आज आपल्या देशामध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये क्रांती झाली आहे. आपण पाहिलं नुकताच कोल्ड सारखा शो आज मुंबईमध्ये आणि अहमदाबादमध्ये झाला ज्याच्यामध्ये करोडो रुपयाचं रेव्हेन्यू हे जनरेट झालं. अहमदाबादला जो शो झाला सुमारे 641 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट झाला आणि 72 कोटी टॅक्सेस हे कलेक्ट झाले आणि 392 कोटी हे लोकल स्पेंडिंग झाले. आज पुण्यासारख्या शहरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. IT मधील टेक सेव्ही लोक आज पुण्यामध्ये स्थायिक जास्तीत जास्त प्रमाणात होत आहेत. मुंबई, नाशिक सारखे शहरही जवळ आहेत. अशा इंटरनॅशनल शोज साठी पुणे हे परफेक्ट हब बनू शकते. अहमदाबादचा शो हा नरेंद्र मोदी स्टेडियम वरती झाला होता आणि पुण्यामध्ये MCAचं स्टेडियम, त्या स्टेडियमवर समजा अपग्रेड्स केले तर एक मल्टीपर्पज कन्सर्ट अरिना हा तयार होईल. माझी विनंती आहे सरकारला की याच्यावरती नक्कीच त्यांनी विचार करावा. आज पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर व इतर वाढणाऱ्या शहरांमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम आहे अध्यक्ष महोदय की फ्लायओव्हरच्या खालची जी जागा आहे ती अतिशय दुरवस्थेत आहे. तिथे कचरा टाकला जातो, अनधिकृत गाड्यांचे पार्किंग केले जातात आणि अतिक्रमण सुद्धा होतं. पण नवी मुंबई आणि इंदोर अशा शहरांमध्ये आपण पाहिलं अध्यक्ष महोदय की फ्लायओव्हरच्या खाली बरीचशी चांगली डेव्हलपमेंट झाली आहे. जिथे ओपन जिम, बॅडमिंटन कोर्ट, स्केटिंग ट्रॅक तिकडच्या ज्या काही सोयी सुविधा गव्हर्नमेंट महापालिकेच्या नाही आहेत त्या तिथे आपल्याला डेव्हलप करता येतील. त्यामुळे मी शासनाला विनंती करतो की अंडर फ्लायओव्हर रिडेव्हलपमेंट मिशन हे तातडीने चालू करावे. त्या अंतर्गत एक राज्यस्तरीय समिती त्यांनी स्थापन करावी. शहरांमध्ये असे फ्लायओव्हर्स आयडेंटिफाय करावे, PPP मॉडेल किंवा CSR मार्फत त्यांना अर्थसहाय्य करावे आणि पायलट प्रोजेक्ट्स हे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये टाइम बाउंड पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्र हे अध्यक्ष महोदय देशातील सर्वात अर्बनाइज असलेले राज्य आहेत आणि ह्याच्यातली जी सार्वजनिक वाहतूक ही जी सक्षम आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली असली पाहिजे ही आज काळाची गरज आहे. 2014 पर्यंत मेट्रो फक्त चर्चा होताना आपण ऐकायचो, पण त्यानंतर पुणे, नागपूर, मुंबई यामध्ये सुमारे 143 किलोमीटरचे मेट्रो मार्ग हे ऑपरेशनल झालेले आहेत. किमान 200 किलोमीटरच्या मार्गावरती काम सुरू आहे. यासाठी मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आणि महायुती सरकारचे मनापासून अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, आपण आत्ताच पाहिलं की पुणे शहरामध्ये दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संत तुकाराम महाराजांची पालखीचं आगमन होतं आणि ह्या काळामध्ये रस्त्यावरील वाहतुकीवरती मर्यादा असते. पण यावर्षी हा ताण अजिबात जाणवला नाही, कारण पालखीच्या 2 दिवसामध्ये पुण्यातील 2.5 लाख लोकांनी मेट्रोचा वापर केला. पुणे शहरासाठी अजून 2 मेट्रो कॉरिडॉर खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी
आणि नळस्टॉप वारजे माणिकबाग हे प्रपोज करण्यात आलं आहे. सुमारे 9,897 कोटी रुपयाचे प्रपोजल हे केंद्र सरकारकडे अप्रुव्हल करता पाठवलेले आहेत. त्याचबरोबर पुणे मेट्रो लाईन 2 साठी 25 एप्रिल 2025 ला केंद्र सरकारने 3626 कोटी रुपयाची मंजुरी दिली आहे. आणि पुण्यामधील रामवाडी ते खराडी आणि वनाज ते चांदणी चौक या मार्गांना केंद्र सरकारने सरकारची मंजुरी आल्याने मेट्रोचा विस्तार हा अधिक झपाट्याने होणार आहे. अध्यक्ष महोदय, आज जिथे जिथे मेट्रोचे प्रकल्प झालेत त्या प्रत्येक शहरामध्ये आपण पाहतो की मेट्रोचे जे प्रवासी आहे यांची संख्या ही वाढतच चालली आणि त्यामुळे सुरक्षित, कम्फर्टेबल आणि पर्यावरण पूरक प्रवास हा महाराष्ट्रातील लोक खऱ्या अर्थाने आता अनुभवत आहेत. अध्यक्ष महोदय, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं होणारी प्रवासी व कमर्शियल वाहतूक ही प्रचंड वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे नवी मुंबईला नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकताही भासत होती. याची फक्त घोषणाच नाही तर आता नवी मुंबईचं विमानतळ हे उड्डाणासाठी सज्ज आहे. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मेट्रो मार्ग सुद्धा आता सुरू होत आहे. अध्यक्ष महोदय, पुण्याच्या पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे इंटरनॅशनल एअरपोर्ट करिता सुद्धा 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असून हा एअरपोर्ट इकॉनॉमिक ग्रोथ, एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि ग्लोबल कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्वाचं ठरेल, यात कुठलीच शंका नाही. महाराष्ट्राच्या हिताचा केंद्र सरकार अत्यंत बारकाईने विचार करत आहे, यातून सिद्ध होतं. अध्यक्ष महोदय, बिलकुल 5 मिनिटात मी विषय संपवतो. अध्यक्ष महोदय, आपला जो वाधवान पोर्ट आहे अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा एक म्हणजे सुवर्ण काळ आहे की आपण वाधवान पोर्टमध्ये म्हणजे जो काही आता बनतोय होण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावरती 2015 मध्ये हा करार झाला. 20 मीटर नॅचरल डेप्थ असलेले देशातील सर्वात मोठे पोर्ट हे ठरणार आहे. जगातील सर्वात मोठ्या शिप्स या पोर्टवरून माल वाहतूक करू शकतील अशी त्याची रचना केली आहे. हा पोर्ट JNPT पेक्षा तिप्पट मोठा असून जगातल्या टॉप 10 पोर्ट्सपैकी एक असणार आहे. या पोर्टकरिता सुमारे 76,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत आणि येत्या 20 वर्षांमध्ये सुमारे 12 लाख नवीन जॉब क्रिएशन या प्रकल्पातून होणार आहे. वाधवन पोर्टची कनेक्टिव्हिटी ही अतिशय सीमलेस पद्धतीने करण्यात आली असून त्याकरिता एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, समृद्धी एक्सप्रेसवे, मुंबई अहमदाबाद हायवे आणि प्रपोज ग्रीनफील्ड एअरपोर्ट ह्या पोर्टला सक्षम करेल आणि जगाच्या नकाशावर प्रॉमिनन्स या लवकरच आपल्या सर्वांना ह्या पोर्टचं दिसेल. अध्यक्ष महोदय, मी माननीय फडणवीस साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये 3rd मुंबई आणि 4th मुंबई असे 2 प्लॅन्ड सिटीज वाढवण पोर्टच्या जवळ निर्मित करण्यात येत आहेत. आणि तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा जो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे तो फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे, तो सुद्धा या पोर्ट जवळ प्रपोज करण्यात आला आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईच्या विकास करताना MMRDA एरिया ही डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेला आहे आणि आज नवी मुंबई देशातील डेटाची 65% तिथे 65% डेटा तयार होत आहे. नवी मुंबई देशाचं डेटा सेंटर म्हणून विकसित केले जात आहे. मेट्रो, ट्रान्स हार्बर सी लिंक, कोस्टल रोड, विरार अलिबाग कॉरिडॉर वेगाने आकार घेत आहे. मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की मी आता खूप बरीचशी कामं जी काही 6 महिन्यात ज्याला गती मिळाली, ज्या पद्धतीने फंडामेंटल्सच्या आसपास, गव्हर्नन्सच्या फंडामेंटल्सच्या आसपास काम चालू आहे हे मी पाहतोय. ज्या पद्धतीने आपलं नेतृत्व हे फोकस्ड पद्धतीने विजनरी काम करतंय. मला सर्वांना, आपल्या सर्व सदस्यांना विनंती करायची की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी येणारे जे 5 वर्ष आहेत, मला असं वाटतं की हे भूत न भविष्य असे 5 वर्ष आहेत आणि आपण सर्व सदस्यांनी ज्या ज्या पद्धतीने आपण पॉलिसी चेंजेस सजेस्ट करू शकतो, आपण जिथे जिथे आपली इच्छा आहे की जे काही प्रश्न आपल्याला सोडवायचे ह्याच्यापेक्षा सुवर्ण संधी मला नाही असं वाटत कधीही ह्याच्यापूर्वी आली असेल. तर मला नक्की सगळ्यांना आव्हान करायचे की आपण सगळेजण मिळून ह्या पुढच्या 5 वर्षात एक राष्ट्र निर्माणाचं कार्य करूया आणि या ज्या ज्या सूचना असतील त्या सूचना नक्की महायुतीची सरकार पूर्ण करेल आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावरती निरंतर जी पाथ आहे त्याच्यावरती नक्की अजून पुढे नेईल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. सन्मान्य
सदस्य चंद्रदीप नरके, सन्मान्य सदस्य डॉक्टर बालाजी किनीकर, सन्मान्य सदस्या श्रीमती मंजुळा गावित, सन्मान्य सदस्य विलास तरे, सन्मान्य सदस्य नरेंद्र भोंडेकर, सन्मान्य सदस्य संजय गायकवाड, सन्मान्य सदस्य महेश शिंदे, सन्मान्य सदस्य राजेंद्र गावित, सन्मान्य सदस्य राजेश मोरे, सन्मान्य सदस्य हिकमत उढान, सन्मान्य सदस्य विठ्ठल लंघे, सन्मान्य सदस्य अमोल खताळ, सन्मान्य सदस्य मंगेश कुडाळकर. अध्यक्ष महोदय धन्यवाद. 293 प्रस्तावान्वये माझं मत मांडण्याकरिता या ठिकाणी उभा आहे आणि ज्या प्रकारे हा प्रस्ताव या ठिकाणी सादर केलेला आहे आणि योगेशजी सागर सन्माननीय सदस्य यांनी ज्या प्रकारे मुंबईच्या हिताचे विविध विषय सुद्धा याच्यामध्ये मांडले, माझे सहकारी सन्माननीय सदस्य दिलीप लांडेमामा यांनी सुद्धा अनेक विषय यामध्ये प्रस्तावित केलेले आहेत आणि मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी काम करत असताना विविध विषय सरकारसमोर घेऊन जात असतो आणि सातत्याने विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून ही कामं पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतो आणि मगाशी ज्याप्रमाणे सन्माननीय सदस्य साटम साहेब यांनी सुद्धा ज्या प्रकारे भाषण केलं आणि त्यांनी सुद्धा विविध जे सांगितलेलं आहे की गेल्या 11 वर्षात ज्या प्रकारे महाराष्ट्राची प्रगती झाली, मुंबईची प्रगती झाली, ती खरोखरच उल्लेखनीय आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जे काही या गेल्या अनेक वर्षांमध्ये जे झालं नव्हतं त्या काही वर्षांमध्येच मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा विकास घडण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आज MMRDच्या माध्यमातून मेट्रोची लाईन जोडण्याचं काम असून दे, अनेक प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, अनेक प्रकल्प मार्गी आहेत आणि लवकरच काही प्रकल्प सुरू होण्याच्या बेतावर आहेत. माझ्या विभागात सुद्धा मेट्रो 2Bचं काम सुरू आहे, जवळजवळ 80% काम पूर्ण झालं आणि लवकरच बाकीचं उर्वरित काम आहे ते पूर्ण व्हावं अशी माझी अपेक्षा आणि या वर्षातच ते काम पूर्ण होऊन मेट्रो 2B कुर्ला चेंबूर अंधेरीपासून जे चेंबूरपर्यंत ही मेट्रो 2B लवकरात पूर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे विविध विषय माझ्या विभागातले फक्त मुद्दे आपल्यासमोर मांडतो आणि माननीय मंत्री महोदय त्याची दखल घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय माझ्या विभागामध्ये म्हाडाची मोठी वसाहत आहे. जवळजवळ म्हाडातल्या 56 वसाहतींपैकी जवळ 3 ते 4 वसाहती माझ्या विभागात येतात आणि त्याच्यामध्ये टिळकनगर नेहरूनगर ज्यामध्ये प्रस्तावामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे आणि ह्याच्यामध्ये साधारणतः या म्हाडाच्या ज्या बिल्डिंगी आहेत त्याचा FSIचं धोरण जे पूर्वी 2004 साली दाखल झालं होतं आणि त्यानुसार काही इमारतींचा पुनर्विकास झाला पण त्यानंतर त्याची OC किंवा भोगवटा प्रमाणपत्र अद्यापही त्या इमारतींना जवळजवळ 20 ते 25 वर्ष होऊन सुद्धा मिळालेलं नाहीये. त्याची अनेक कारणं असू शकतील पण त्यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा होता आणि अभय योजना दाखल करावी अशा प्रकारे सूचना माझी होती आणि मागील 7 ते 8 महिन्यापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ही सूचना अंमलात आली आणि अभय योजना एक चांगली योजना ही पुढे कार्यान्वित झाली आणि आता ती परत त्याची मुदत वाढवून 31 डिसेंबरपर्यंत ही कार्यान्वित झालेली आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच याच्यामधून नागरिकांना अधिकाधिक फायदा मिळत आहे. फक्त अधिकाऱ्यांनी जलद गतीने काही जे प्रकल्प आहेत ही जी योजना आहे ही योजना लवकरात लवकर जलद गतीने पुढे न्यावी यासाठी त्यांनी कार्यरत करावं कारण अद्यापही काही सोसायट्या पुढे येत नाहीयेत. अभय योजना अत्यंत चांगल्या प्रकारे अर्ध्यापेक्षाही अधिक रक्कम ही त्या दंडामध्ये म्हणा किंवा व्याजामध्ये त्यांनी माफ केलेली आहे आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे जर का या योजनेकडे बघितलं तर निश्चितपणे चांगली योजना म्हाडाने आणलेली आहे आणि त्याची सर्वच सोसायटींनी दखल घ्यावी अशा प्रकारची योजना आहे. अधिकाऱ्यांनी अधिक चांगलं काम करावं, सहकार्य करावं सोसायटीच्या कमिटीला अशा प्रकारची मी सूचना करतो. त्याचप्रमाणे माझ्या विभागामध्ये रेल्वे किंवा मुंबईमध्ये सर्वात मोठा जर विषय असेल तर तो रेल्वेच्या हद्दीतील झोपड्यांचा. आज आपण बघितलं असेल तर त्या रेल्वेच्या हद्दीतील झोपड्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नोटिसा येत आहेत आणि त्याच्यामुळे आज फक्त नोटिसा देऊन चालत नाही तर त्यांना खाली करण्याच्या प्रकारे सूचना येत आहेत.
पण त्यांना पीएपी उपलब्ध होईल का किंवा त्यांचं पुनर्वसन कुठे केलं जाईल या बाबतीत काही धोरण नाहीये. आणि म्हणून रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र प्रशासन यांची संयुक्त बैठक आपण लावावी, जेणेकरून ह्या माध्यमातून या रेल्वेच्या हद्दीतील झोपड्यांचा विषय नक्की मार्गी लागेल. आणि नक्कीच त्यांना जर का त्या जागेवरून हटवायचं असेल तर त्यांना पीएपी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. किंवा आमच्याकडे क्रांतीनगर साबेनगर असा विषय आहे, संतोषी मातानगर आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचं पुनर्वसन होऊ शकेल अशा प्रकारे जागा सुद्धा उपलब्ध आहे. आणि या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासन आणि रेल्वे शासनाने जर का एक बैठक घेतली, माझं पत्र सुद्धा मी दिलेलं या संदर्भात बैठकही लावली होती, पण ह्या संदर्भात रेल्वे आणि महाराष्ट्र शासन अशी बैठक लागली तर निश्चितपणे सकारात्मक पद्धतीने या रहिवाशांना जवळ 50 ते 60 वर्षापासून रहिवासी त्या ठिकाणी राहत आहेत, तर त्यांना एक न्याय त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि त्याच पद्धतीने कुर्ला पश्चिम विभागामध्ये सुद्धा जसं लांडे मामांनी सुद्धा त्यांचा विषय त्यांनी केला होता की ह्या ठिकाणी बीकेसी जवळ आहे, संपूर्ण आज मुंबईला आपण वेगळ्या दृष्टीने एका पुढे घेऊन जात आहोत. आणि त्या दृष्टीने बीकेसीच्या जवळ असलेली आमची कुर्ला संपूर्ण वसाहत ही वसाहत सुद्धा माननीय आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्याच्यामध्ये सुद्धा मी प्रस्ताव दाखल केला की यामध्ये जर क्लस्टर योजना, सामूहिक विकास योजना जर का आपण अंमलात आणली तर निश्चितपणे जवळजवळ 16 ते 20 एकर जागेवरती संपूर्णपणे क्लस्टर योजना ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अंमलात येऊ शकेल. त्या ठिकाणी नागरिकांची सुद्धा बैठक झाली, सर्वसाधारण बैठक झाली, त्यामध्ये सर्वानुमते ठराव सुद्धा झालेला आहे. आणि मला वाटतं शासनाने पुढाकार घेऊन निश्चितपणे ह्या संपूर्ण क्लस्टर योजनेमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने या सर्व रहिवाशांना न्याय द्यावा अशी एक विनंती करतो. आणि त्याच पद्धतीने माझ्या विभागामध्ये पोलीस वसाहत जी म्हाडाच्या जागेवर आहे, जवळ 19 इमारती आहेत. या 19 इमारती बाबतीत सुद्धा आणि मला वाटतं जवळजवळ 17 अशा प्रकारच्या वसाहती मुंबईमध्ये आहेत. आणि या बाबतीमध्ये म्हाडाने एक योजना एक केलेली आहे आणि तो प्रस्ताव त्यांनी सादर केलेला आहे महाराष्ट्र शासनाकडे. त्याची सुद्धा दखल घेऊन तातडीने त्याचं टेंडर करून आपल्या पोलीस क्वार्टर्स उपलब्ध तर होतीलच, पण त्याचबरोबर माझी अशी मागणी आहे की माझ्या विभागामध्ये जो 50 ते 60 वर्षापासून हे पोलीस बांधव राहत आहेत आणि या पोलिसांना न्याय मिळावा म्हणून त्यांना त्याच ठिकाणी परवडणाऱ्या दरामध्ये ही घरं ही उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मी मागणी आपल्याकडे करत आहे. आणि त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल तर मुंबईमध्ये जे काही हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये विशेष करून सायन, केएम आणि विविध हॉस्पिटल्स आहेत त्याच्यावरती जो काही लोड येतो त्याच्यामध्ये अजून अत्याधुनिक पद्धतीने याचा पुढे कशा पद्धतीने उपचार चांगल्या पद्धतीने होतील, प्रत्येक येणाऱ्या रुग्णाला चांगली सेवा त्या ठिकाणी मिळेल हे बघितलं पाहिजे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागील मुख्यमंत्री असताना त्यांनी अत्यंत चांगली योजना आणली, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आणि जवळजवळ मुंबईमध्ये जवळजवळ 240 वर हे दवाखाने या ठिकाणी झालेले आहेत. त्याचा नागरिकांना योग्य फायदा सुद्धा होतोय, पण त्याकडे अधिकाधिक अधिकाऱ्यांनी सक्षमतेने बघण्याची गरज आहे. अजून त्याला कसं चांगल्या पद्धतीने हे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढे जाईल आणि त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला न्याय मिळेल अशा प्रकारची मी भावना सुद्धा व्यक्त करतो. आणि विविध या प्रश्नांमध्ये खरं मुंबईचं जर आपण बघितलं असेल तर मागील या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबई खरोखरच चांगल्या दिशेने वाटचाल करते. मुंबईचा विकास ज्या पद्धतीने होतोय आणि या रोड जे महत्वाकांक्षी प्रकल्प जे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांचे होते ते निश्चितपणाने पुढे जात आहे. आणि आज सिमेंटरी सीसी रोडच्या माध्यमातून सुद्धा ही चांगली प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत आहे. आणि या सर्व बाबतीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि मी जे विषय मांडले त्यामध्ये आपण सकारात्मक पद्धतीने विचार कराल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य माऊली कटके. अध्यक्ष महोदय, नुकताच केंद्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी या 2 टप्प्यांतर्गत 3626 कोटी रुपयांच्या नवीन 2 मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरणासाठी मंजुरी दिल्याबद्दल मी केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर ज्या ठिकाणी वाघोली आणि विठ्ठलवाडी या ठिकाणी टप्पा 2 या अंतर्गत मार्गीकरणाचा जो प्रस्ताव मंजूर केलेला आहे, माझी राज्य शासनाला या ठिकाणी विनंती आहे की त्याच्या पुढे 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती तीर्थक्षेत्र आळंदी व MIDC चाकण या ठिकाणी जाणारा एक महामार्ग आहे की ज्याला आपण त्या ठिकाणी आळंदी फाटा किंवा लोणीकण पेरणी फाटा म्हणतो. तर तिथपर्यंत जर मेट्रोचं त्या ठिकाणी विस्तारीकरण जर झालं
तर ते अधिक त्या ठिकाणी सोयीस्कर होईल. तसंच अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की पुणे शहराभोवती PMRDAच्या माध्यमातून पुणे शहरासाठी अतिशय महत्वाचा असा रिंग रोडचा प्रकल्प त्या ठिकाणी होत आहे. परंतु भूसंपादना अभावी ती प्रक्रिया त्या ठिकाणी रखडलेली आहे. तर माझी राज्य शासनाच्या माध्यमातून विनंती आहे की संबंधित जे शेतकरी आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मग तो TDRच्या माध्यमातून असेल किंवा FSIच्या माध्यमातून असेल किंवा इतर जो काही मोबदला आहे तो देऊन संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या रिंग रोडच्या संदर्भामध्ये की जेणेकरून संबंधित पुणे शहराची जी वाहतूक कोंडी आहे ती सोडवण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठी त्या रिंग रोडला गती देणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर संबंधित PMRDचे जे अधिकारी असतील किंवा जी काही प्रक्रिया आहे ती त्वरित त्या ठिकाणी राबवणं फार येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता पुणे अहमदनगरचा जो आपण MSIDCच्या माध्यमातून फ्लायओव्हर जो मंजूर केलेला आहे, परंतु त्याला थोडासा अवधी असल्यामुळे वाघोली आणि वाघोलीच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. सोलापूर रोडला देखील त्याच पद्धतीने 3-3, 4-4 तास त्या ठिकाणी रांगा लागतात. तर दोन्ही ठिकाणी आपण फ्लायओव्हर त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत, परंतु ते होता करता त्यासाठी अवधी लागेल. परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये वाघोली आणि परिसरामध्ये आणि सोलापूर रोडला या रिंग रोड आणि याच्या अवतीभोवती जे काही RPचे रोड आहेत ते जर आपण त्या ठिकाणी जर केले तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकची समस्या कमी होण्यासाठी देखील त्या ठिकाणी मदत होईल. वाघोलीमध्ये सुद्धा जवळपास 3.5 ते 4 लाख लोकसंख्या आहे, ज्याच्यामध्ये 2 महत्वाचे RP रोड आहेत. एक नदीकाठचा खराडी, त्याच्यानंतर वाघोली आणि मांजरी याकडे जाणारा एक नदीच्या कडचा एक रोड आहे, तो देखील त्या ठिकाणी विकसित होणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये हे जे उपनगर आहे वाघोली याच्यामध्ये ड्रेनेज, रस्ते, लाईट, पाणी याच्यावरती एक DPR तयार होऊन राज्य शासनाच्या माध्यमातून आणि PMCच्या माध्यमातून त्याच्यावरती देखील त्या ठिकाणी तरतूद होणं फार गरजेचं आहे. मी अशी या ठिकाणी आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून विनंती करतो. तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये जी काही 34 गावांचा समावेश झाला त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी जी घरं घेतली होती त्याच्यामध्ये 1 गुंठा असेल, 2 गुंठा असेल, परंतु ती घरं अजूनही बेकायदेशीर म्हणून त्या ठिकाणी आहेत. परंतु आपण टॅक्स घेतो, परंतु ती अधिकृत केलेली नाहीयेत. तर माझी राज्य शासनाला या ठिकाणी विनंती आहे की 34 गावामध्ये महानगरपालिकेमध्ये ज्या गावांचा समावेश झालेला आहे ती जी बांधकामं आहेत अधिकृत बेकायदेशीर म्हणून ती बांधकामं गोरगरीब त्या ठिकाणी नागरिकांना त्यांची स्वतःची घरं मिळावी, ती अधिकृत करावी अशी मी या ठिकाणी राज्य शासनाला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. सन्मान्य सदस्य राहुलजी डिकले. अध्यक्ष महोदय, 293 अन्वये प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, नाशिक शहर हे नाशिक, पुणे, मुंबई या सुवर्ण त्रिकोणामधलं एक महत्वाचं शहर आहे आणि हा सुवर्ण कॉरिडॉर मधील पुणे आणि मुंबई शहराचा संपूर्ण विकास झाल्याने या शहराला विकासाच्या मर्यादा आल्याने आता नाशिक शहराच्या विकासाला खूप मोठ्या प्रमाणावर वाव आहे. नाशिक हे राज्यात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुढे येत असून पुढच्या 50 वर्षाच्या दृष्टिकोनातून काटेकोरपणे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. नाशिक शहराची भौगोलिक दृष्ट्या विचार केला असता देशातील एकमेव असे शहर आहे जिथे हवामान असेल, सांस्कृतिक वारसा, आध्यात्मिक वारसा, पर्यटन, शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग तसेच माहिती तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रावर उंचीवर घेऊन जाणारे असं नाशिक शहर आहे. आणि मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी आता समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण केलं, ज्यामुळे आमच्या नाशिककरांना मुंबई अजूनच जवळ झाली आहे. आणि त्याच्यामुळे नाशिक शहरात पंचवटी येथे तसेच त्र्यंबकेश्वर येथे शिवस्त कुंभमेळा 2027 पार पडणार आहे. या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहर व जिल्ह्यात माननीय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत विकासाची कामे सुरू झाली आहेत. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं खरंच मनापासून आभार मानतो.
नाशिक शहराची लोकसंख्या ही 25 लाखापेक्षा जास्त आहे, परंतु नाशिक शहरात सर्वात मोठा प्रश्न हा वाहतुकीची कोंडी आहे. वाहतुकीचे नियोजन करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. शहरात 2-4 किलोमीटर जायचं म्हटलं तरी अर्धा तास 1 तासाच्या वरती वेळ लागतो. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं वाहतुकीचं नियोजन करणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी नाशिक शहरातील अंतर्गत रिंग रोड असतील, बाह्य रिंग रोड असतील, मध्य रिंग रोड असतील, या रिंग रोडची सुधारणा करणे, रुंदीकरण करणे हे अत्यावश्यक आहे. तसेच नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करत असताना भविष्यातील 50 वर्षाचा विचार करून तसंच सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने सर्व रस्ते बनवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच नाशिक शहराचे बाह्य भागातून जाणाऱ्या रिंग रोडची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे असल्याने शासनाने तातडीने प्रस्तावित नवीन रिंग रोडचा DPR बनवून रिंग रोडचे निर्मितीचे काम तातडीने सुरू करावे ही मी मागणी करतो. नाशिक शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा रस्ता म्हणजे नाशिक रोड ते द्वारका सर्कल हा होय. या सदरील रस्त्यावर गेल्या 10 वर्षात अनेक छोटे मोठे अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी झाली आहे व द्वारकावरून आज जायचं म्हटलं तरी तासभर इथे ट्रॅफिक लागतेच. आणि त्याच्यामुळे दत्त मंदिर ते द्वारका हा जो उड्डाणपूल आहे तो उड्डाणपुलासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, नाशिक शहरातील सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे निओ मेट्रो. देशातील पहिली टायर बेस निओ मेट्रो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात जलद परिवहन व्यवस्था अंतर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्याबाबत शासनाने निर्णय केला होता. आणि मी शासनास विनंती करतो की लाईट मेट्रो म्हणजे टायर बेस मेट्रो ऐवजी जर हेवी मेट्रो म्हणजेच रेग्युलर मेट्रो मुंबई, नागपूर, पुणे शहरासारखी पारंपरिक मेट्रो जर नाशिकला दिली तर नाशिकसाठी ती उपयुक्त ठरेल. तसेच सदरील मेट्रोचा विस्तार संपूर्ण नाशिक शहराच्या नजीकच्या ओझर विमानतळ, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या शहरापर्यंत टप्प्याटप्प्याने करण्यात यावा. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की मग माझे मित्र सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितलं की 2014 पर्यंत पुण्याला मेट्रो माहीत नव्हती, परंतु आज मेट्रोचं संपूर्ण जाळं हे पुण्यात पसरलेलं आहे. तसंच नाशिक शहर हे भविष्यात सगळ्यात जास्त वाढणार आहे आणि त्याच्यामुळे लोकांची सोय म्हणून आणि वाढतं शहर म्हणून नाशिकला रेग्युलर मेट्रो देण्यात यावी ही मागणी मी करतो. अध्यक्ष महोदय, नाशिक शहर जिल्ह्याला खूप प्राचीन आध्यात्मिक वारसा प्राप्त आहे. नाशिक शहरात तसेच परिसरात आध्यात्मिक पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग असेल, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचवटी असेल किंवा कपालेश्वर असेल, काळाराम मंदिर असेल, चांभारलेणी, मुक्तिधाम यासारखे सर्व जे स्थळं आहेत पर्यटन स्थळं त्यासाठी एक व्यापक निधी उपलब्ध शासनाने करून द्यावा आणि त्यासाठी 2027च्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने एक विकास आराखडा विकसित करावा ही माझी मागणी आहे. नाशिक शहराची सामाजिक, आर्थिक, धार्मिक, औद्योगिक प्रवास बघता मंदिरांचे शहर, मंत्रभूमी, यंत्रभूमी ते माहिती तंत्रज्ञानाचे उद्योन्मुख नगरी अशी वाटचाल सुरू आहे. माझ्या मतदारसंघात आडगाव येथे IT हब केंद्रासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने जागा आरक्षित केली आहे. नाशिक शहरातील आडगाव येथे नव्याने स्थापन होणाऱ्या IT हबमुळे मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणारं नाशिक आता विकासाच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेवलंय. पुणे व बंगलोर नंतर नक्कीच नाशिक शहर ही माहिती तंत्रज्ञानाचे उद्योन्मुख केंद्र होईल. अनेक कंपन्यांचे व्यवस्थापकांनी सुद्धा आडगाव येथे नवीन IT पार्क उभा राहिल्यास आपला विस्तार करण्याची इच्छा तिथे व्यक्त केली आहे. त्यासाठी पुणे येथील इंजवाडी IT पार्कच्या धर्तीवर नियोजित आडगाव येथील IT पार्कसाठी मूलभूत सुविधांचा विकासासाठी एक नियोजित आराखडा प्रस्तावित करून IT केंद्र उभारणीसाठी तातडीने उपाययोजना करण्याला प्राधान्य देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, नाशिक शहरातील गावठाण विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पुनर्विकासाचा विषय प्रलंबित आहे. नाशिक शहरातील गावठाण विकास, गावठाणातील धोकादायक वाडे यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. जुने वाडे व धोकादायक इमारती यांच्या पुनर्विकासासाठी संबंधित जुने वाडे व इमारतींमधील रहिवाशांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्येचे 100% समाधान करून मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर पद्धतीने विकास करण्यात यावा. अनेक वर्षापासून गावठाण भागातील जुन्या वाड्यांसाठी चटई क्षेत्र वाढून देण्याची मागणी शहरातून होत आहे. सध्या नाशिकमध्ये अन्य भागात चटई क्षेत्र 1:1 इतके आहे तर गावठाण भागात चटई क्षेत्र 1:2 आहे. हेच चटई क्षेत्र वाढून 3 किंवा 4 करण्यात यावे.
आणि हे सगळं करत असताना विकास करत असताना अध्यक्ष महोदय गावठाणाचं गाव पण जपणं हे सुद्धा आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, नाशिक शहरातील फुलेनगर, गौंडवाडी, पेठरोड, पाट परिसर, वज्रेश्वरी, वाल्मिकी नगर, साबळेवाडा, वसंतदादा नगर, संजय नगर झोपडपट्टी या परिसरासाठी SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास तसेच गावठाण पुनर्विकासासाठी गावठाणात जादा सटाई क्षेत्र देण्यात आली तर नक्कीच या नाशिक शहरात गोरगरीब लोकांना सुरक्षित हक्काचे स्वतःचे घर मिळेल. अध्यक्ष महोदय, ग्रोथ हब संकल्पनेद्वारे मुंबई महानगर प्रदेशात 7 जागतिक व्यापार केंद्र विकसित करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर नाशिक शहरातही जागतिक व्यापार केंद्र विकसित करण्यात यावे, यासाठी आवश्यक ही जागा उपलब्ध करून देण्यात यावी. नाशिक हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे जो गोदावरी नदीच्या काठावर बसलेले आहे. गोदावरी माता ही नाशिक शहराची जीवनवाहिनी आहे. परंतु सध्या गोदावरीची परिस्थिती ही जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी शासनाने गोदावरी नदी संवर्धनासाठी नमामि गोदा प्रकल्प तातडीने सुरू करावा. नाशिक शहर हे मेडिकल हब बनत आहे. सन 2019 पासून मी स्वतः नाशिक शहरातील शासकीय मेडिकल व्हावे अशी वेळोवेळी मागणी करून नाशिक शहरात 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 बेडचे रुग्णालय स्थापन करण्यास आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली आहे. सदरील महाविद्यालयाच्या नियोजित जागेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु मी स्वतः लक्ष घालून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील मेरीच्या नवीन जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याबद्दल मी खरंच मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार मानतो. अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी शासनाला विनंती करू इच्छितो की सदरील रुग्णालय हे एम्सच्या धर्तीवर निर्मिती करावी. कदाचित असा प्रकल्प निर्मिती करणारे देशात एकमेव राज्य आपले असेल. त्यासाठी शासनाने योग्य ती कारवाई करावी. नाविन्यपूर्ण रुग्णालय प्रकल्पामुळे नाशिक शहरासाठी व जिल्ह्यासाठी नव्हे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी आरोग्य उपचार गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व संशोधनासाठी एक माइलस्टोन हे रुग्णालय ठरेल. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीने जागतिक दर्जाचे सर्वात आधुनिक वाढवण बंदराची निर्मिती होत आहे. या वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी नाशिक जिल्ह्याला मिळाल्यानंतर नक्कीच नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक पार्कचा व्यवसायाचा विकास होईल. नाशिक शहराच्या लगत असलेल्या सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी येथे मोठ्या उद्योग तसेच नाशिक शहरात पर्यावरणपूरक IT पार्क विकसित होण्याचं या दृष्टिकोनातून मदत होईल. नाशिक शहर हे विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर आहे आणि पुढील 50 वर्षात MMRDA, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक महानगरपालिका, राज्य शासनाने योग्य समन्वय ठेवून नाशिक शहरासाठी नियो मेट्रो, रेग्युलर मेट्रो, सार्वजनिक वाहतूक व्यवसाय, रिंग रोड विकास, IT पार्क, मलनिस्सारण योजना या सर्व योजना, नमामि गोदा यासारख्या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा व हे प्रकल्प तातडीने सुरू करावे. आणि नाशिक शहरासाठी नियोजित सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले तर भारताच्या अर्थव्यवस्थेत जसा महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे तसाच नाशिक शहर आणि जिल्ह्याचा सरासरी जास्त वाटा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत राहील. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य रमेशजी बोरनारे. अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावरती मला आपण त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाचा 293चा प्रस्ताव मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्राच्या या 5 मोठ्या जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास या 293च्या प्रस्तावामधून वेगवेगळ्या सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी आपल्यापर्यंत मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मी जे मुद्दे त्या ठिकाणी झाले ते रिपीट करणार नाही, परंतु अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2022 ते 24 या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री म्हणून हे लाडक्या बहिणीचे भाऊ ठरले असे सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब गेल्या 8 महिन्यापासून या महाराष्ट्राची विकासाची घोडदौड जी चालू आहे ते महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं खऱ्या अर्थाने मनापासून
मी महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करीन का मुंबई सारख्या ठिकाणचे जे अतिमहत्वाचे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचं काम फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. माझ्यापूर्वी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं का 2014 पर्यंत मेट्रोचं किती जाळं होतं, आज मुंबई सारख्या ठिकाणी मेट्रोचं किती जाळं पसरलं. आणि याचं जर मुख्य कारण जर असेल तर 14 ते 19 मध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. रखडलेला प्रश्न परंतु 22 ते 24 मध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी मी बाकीच्या 4 या महानगरावरती जाणार नाही, परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माझा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो. आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रगती पथावरती आहे, परंतु अध्यक्ष महोदय अत्यंत विकास या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय. मी आपल्या माध्यमातून फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे का ज्या पद्धतीने मुंबई झालं, पुणे झालं, नागपूर झालं, परंतु माझा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा मेट्रो पासून त्या ठिकाणी वंचित राहिलेला आहे. आज त्या ठिकाणी संभाजीनगरची व्याप्ती जर पाहिली तर शेंद्रा MIDC, वाळूज पंढरपूर MIDC, आरापूर MIDC आणि असा जर व्याप आणि विस्तार जर छत्रपती संभाजीनगरचा त्या ठिकाणी जर आपण पाहिला तर अध्यक्ष महोदय, माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मेट्रो होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का ते लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण पुढाकार घ्यावं. मेट्रो छत्रपती संभाजीनगरमध्ये कसं येईल त्याचा विचार प्रामुख्याने त्या ठिकाणी करावा. अध्यक्ष महोदय, छत्रपती संभाजीनगरमध्ये शेंद्रा MIDC आणि वाळूज पंढरपूरची MIDC जर पाहिली तर दोन्ही MIDC मध्ये जवळजवळ 20-22 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी. आणि म्हणून आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने विनंती करणार आहे का ज्या पद्धतीने नाशिकमध्ये जर आपण एंट्री केली तर नाशिकच्या एंट्री पासून तर नाशिकच्या मुंबई नाक्यापर्यंत त्या ठिकाणी उड्डाण पूल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो का जेणेकरून नाशिकमध्ये कोणतीही त्या ठिकाणी आम्हाला रस्त्यावरती ट्रॅफिक त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मी विनंती करेल का छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा विकासाच्या पुढे चाललेला जिल्हा आहे. आणि म्हणून शेंद्रा MIDC असेल, विमानतळ असेल, क्रांती चौक असेल, पंढरपूर वाळूज पर्यंत त्या ठिकाणी जर उड्डाण पूल जर त्या ठिकाणी जर झाले तर जी वाहनाची कोंडी त्या ठिकाणी होती ती वाहनाची कोंडी आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे हा महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यापैकी जो जिल्हा येतो, महानगर येतं, त्याची ती वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी पूर्णपणे बंद होणार आहे. अध्यक्ष महोदय, एका बाजूला शिर्डी विमानतळ आहे, दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगरचं विमानतळ आहे. अनेक वेळेस त्या ठिकाणी मी पत्र व्यवहार केला अध्यक्ष महोदय का छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळापासून शिर्डीच्या विमानतळापर्यंत आमचं जर DPR तयार करून जर 4 लाईनचं काम जर त्या ठिकाणी जर झालं तर या दोन्ही जिल्ह्यासाठी कनेक्ट त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून मी आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करेल का शिर्डी विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगरचं विमानतळ लवकरात लवकर DPR तयार करावं आणि 4 लाईन कसं होईल तो प्रयत्न त्या ठिकाणी करावं. कारण बरेच उड्डाण जे छत्रपती संभाजीनगरमध्ये होत नाही ते शिर्डी विमानतळावरतून बरेच विमानाचं उड्डाण त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून कनेक्टिव्हिटी वाढवावी यासाठी तो DPR तयार करावा आणि ते काम त्या ठिकाणी करावं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महाराष्ट्राच्या 4 महानगराचा उल्लेख आपण ह्या 293 मध्ये केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आजही पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी
4 लाईन रस्ता त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून छत्रपती संभाजीनगर असू द्या, आमचं वैजापूर असू द्या, येवला असू द्या, नाशिक असू द्या, हा 4 लाईन रस्ता जर त्या ठिकाणी जर झाला तर 2 महानगर एकत्र जोडण्याचं काम त्या ठिकाणी होईल. योगायोग या वर्षाचा कुंभमेळा नाशिकला आहे आणि म्हणून त्याला जाण्यासाठी एक अत्यंत चांगला रस्ता त्या ठिकाणी जर झाला तर मला वाटतं अत्यंत चांगलं काम होईल. अध्यक्षामुळे घाटीचा जर विषय आपण जर त्या ठिकाणी घेतला तर मेडिकल कॉलेज माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, घाटी छत्रपती संभाजीनगरमध्ये, परंतु या घाटीचा जर विचार जर आपण जर केला तर इथं फक्त छत्रपती संभाजीनगरचेच पेशंट येत नाही, रुग्ण येत नाही. त्या छत्रपती संभाजीनगरच्या घाटीमध्ये 10 जिल्ह्यामधून मराठवाड्याचे 8 जिल्हे आणि आम्हाला जोडून जळगाव जिल्हा आणि काही पेशंट दुसऱ्या अशा 10 जिल्ह्यामधून त्या ठिकाणी पेशंट येतात. आणि या घाटीला नवीन रुग्णालय, नवीन दवाखाना कसा तयार होईल, त्याचे बेड कसे वाढवतील आणि सर्व सोयी त्या घाटीमध्ये कशा पद्धतीने तयार होतील त्याचा प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार करण्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरज आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या 293 वरती मत मांडत असताना मी आपल्याला विनंती करीन की माझ्या छत्रपती संभाजीनगर हे महानगर आहे आणि या महानगरासाठी जेवढ्या मागण्या त्या ठिकाणी मी मांडल्या तेवढ्या आपण आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांपर्यंत त्या ठिकाणी पोहोच करण्याचं काम करावं आणि लवकरात लवकर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला, या महानगराला न्याय मिळवून देण्याचं काम करावं. एवढंच 293च्या प्रस्तावावरती मी माझं मत मांडतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. सन्मान्य सदस्य हिरामनजी खोसकर. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी 293 बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई, ठाणे आणि पुणे, त्याच्यानंतर नाशिकचा विकास या ठिकाणी होण्यासारखं आहे, परंतु आज नाशिककडे बघितलं तर नाशिकचा विकास या ठिकाणी थांबलेला आहे. अध्यक्ष महोदय, नाशिकची हद्दवाढ या ठिकाणी जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत या नाशिकचे काही छोट्या मोठ्या वस्त्या आहेत, त्या वस्त्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गेल्या 1950 पासून 11 कोळवाड्यापर्यंत 11 कोळवाड्यामध्ये सर्व समाजाचे लोक राहत आहे. अध्यक्ष महोदय, त्या वस्त्या त्यांना कुठेतरी पुनर्वसन त्यांना केलं तर नक्कीच त्या ठिकाणी त्या वस्त्याचा विकास होईल. अध्यक्ष महोदय, एका कुटुंबाचे 50 या ठिकाणी माणसं झालेले आहेत, परंतु एकाच वस्तीत आहेत. माझी विनंती आहे की त्यांचं पुनर्वसन होऊन त्या ठिकाणी त्यांचा विकास कुठेतरी झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, येणाऱ्या श्रेयस्थ कुंभमेळ्यामध्ये मी सन्मान्य मंत्री महोदय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, श्रेयस्थाच्या माध्यमातून अतिशय आमचे शिक्षण मंत्री भूषणदादा पण बसेल आहेत. सर्वांनी अतिशय या ठिकाणी त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक असेल, नाशिक बाई ग्रामीण असेल, चांगल्या पद्धतीनं हा आराखडा सादर केलेला आहे, मंजूर पण केलेला आहे. पण माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की येणाऱ्या श्रेयस्थाच्या कुंभमेळ्यामध्ये द्वारका, नाशिक रोड, द्वारका, पंचवटी हा पूल या ठिकाणी होणं गरजेचं आहे, उडान पूल. तसंच द्वारका ते सातपूर, नाशिक बाहेर या ठिकाणी हा पूल जर झाला उडान पूल तर नक्कीच या ठिकाणी येणारा श्रेयस्थ जे पर्यायाला घडलं ते आपल्या या ठिकाणी घडू नये त्यासाठी आपण पूर्वतयारी या ठिकाणी केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, नाशिक शहराला लागून माझ्या मतदारसंघामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अतिशय देशातून विदेशातून या ठिकाणी पर्यटक येत असतात, दर्शनासाठी लोक येत असतात. या ठिकाणी येणाऱ्या श्रेयस्थामध्ये छोटे तालुका आहे, ब्रिटिश काळामध्ये त्या ठिकाणी वाडे आहेत, छोट्या वस्त्या आहेत, परंतु त्या वस्त्याचा विकास होण्यासाठी या ठिकाणी हद्दवाढ झाली पाहिजे. शासनाचे काही या ठिकाणी छोटे छोटे भूखंड असतील ते ताब्यात घेऊन त्या ठिकाणी जवळजवळ 50% आदिवासी लोक संख्या राहते.
अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आदिवासी माणूस त्या शहरामध्ये जमीन विकत घेऊ शकत नाही. 1 गुंठा जमीन घ्यायची तर आज या ठिकाणी 50 लाख ते 1 कोटी रुपये भाव झालेला आहे. आणि त्या ठिकाणी एका कुटुंबामध्ये 50 माणसं, 25 माणसं, 30 माणसं राहतात. दिवसभर आमचा आदिवासी माणूस कष्ट करतो आणि संध्याकाळी एका वस्तीमध्ये राहतो. त्यांचा विकास होत नाही. पण त्या विकासासाठी त्या ठिकाणी कुठेतरी शासनाच्या जमिनी देऊन त्या ठिकाणी त्याला म्हाडाच्या माध्यमातून घरं बांधून दिले पाहिजे. अध्यक्ष महोदय, येणाऱ्या श्रीहस्ता कुंभमेळ्यामध्ये त्या ठिकाणी शासनाकडे कुंभमेळ्याचं बस स्टँड व्हावं म्हणून या ठिकाणी शासनाकडे सादर केलेला आहे. परंतु तो दोन्ही आराखडे मध्ये त्या ठिकाणी राहून गेलाय. आमचे मंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, येणाऱ्या हा कुंभमेळ्याच्या आराखड्यामध्ये त्या ठिकाणी अंजनेरी किल्ला राहून गेलेला आहे. तो सुद्धा आराखड्यामध्ये समाविष्ट केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, इगतपुरी तालुक्यातील कावना या ठिकाणी मागच्या श्रीहस्ता झाले 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी त्याचं श्रीहस्त कुंभमेळ्याचं स्नान झालेलं आहे. बेजा त्या ठिकाणी तीर्थ चाकुरे आहे, तिथं सुद्धा त्या ठिकाणी त्याचा आराखडा सुद्धा शासनाकडे सादर झालेला आहे. परंतु अंजनेरी असेल, चाकोरे असेल, या ठिकाणी कावनाई असेल, या ठिकाणी मागच्या आराखड्यामध्ये राहून गेले. परंतु या आराखड्यामध्ये समाविष्ट करून त्या ठिकाणी त्यांना मंजुरी दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अनेक दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतोय अध्यक्ष महोदय, आणि तिथं स्थानिक लोकांवर अन्याय होतो. या ठिकाणी श्रीहस्त कुंभमेळा आला म्हणजे छोट्या स्थानिकांचे घरं काढणे, त्याच्यामध्ये हे करणे, परंतु त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कुंभमेळा झाला पाहिजे सगळं. अध्यक्ष महोदय, त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये मध्ये शहरासाठी जाण्यासाठी एवढ्या शहरामध्ये बाहेरून येणारे लोक मध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी सुद्धा आराखडा केलेला आहे. परंतु कुठेही कोणालाही धक्का त्या ठिकाणी स्थानिकांना न लागता त्या ठिकाणी तो कुंभमेळा झाला पाहिजे, हद्दवाढ झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मेट्रोचा त्या ठिकाणी सर्व ठिकाणी मेट्रोचा चांगला विकास झालेला आहे. परंतु नाशिक या ठिकाणी राहून गेले. नाशिकच्या बाबतीमध्ये तो सुद्धा विचार करावा. पण नाशिक विकास करीत असताना इगतपुरी शहर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिथपर्यंत मेट्रोचं त्या ठिकाणी काम झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, काम करीत असताना या ठिकाणी अतिशय मोठी शहर जरी ग्रामपालिका असेल, परंतु नगरपालिका 70,000ची लोकसंख्या झालेली आहे. त्याचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश होऊन त्या ठिकाणी गोटी शहराला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अतिशय तिन्ही नेत्यांनी येणारा कुंभमेळा भूतना भविष्य असं हे सगळे आमचे मंत्रिमंडळ करणार आहे. म्हणून त्याच्यासाठी या तिन्ही नेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. माझं प्रवचन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य भीमरावजी तापकीर. अध्यक्ष महोदय, 200 थांबू का? सन्माननीय सदस्य संजयजी केळकर. अध्यक्ष महोदय, मी आमचे सदस्य तापकीरांचा धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली बोलायला, आणि माननीय तालिका अध्यक्षांना देखील धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, या 293च्या प्रस्तावाच्या निमित्ताने मी प्रतिमान चालणाऱ्या आमच्या महायुती सरकारला, माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं आभार मानायला आणि अभिनंदन करायला या प्रस्तावाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारची ही केवळ घोषणा न ठेवता प्रत्यक्षामध्ये काम करणारं सरकार, अशा प्रकारे महायुतीचं सरकार गेली 1 वर्ष आणि त्याच्याही आधीची 2.5 वर्ष काम करताना आपण बघितलंय. 2014 ते 2019 या काळामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाची पायाभरणी झाली. आणि मी तर
नेहमीच म्हणत असोय की MMR विभागाचे जर भाग्यविधाते कोण असतील तर आत्ताचे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने विकास झाला, मग मेट्रोचं जाळं असेल, रस्त्यांचे असेल, फ्लायओव्हर असतील, पाण्याच्या संबंधितले निरनिराळे उपक्रम असतील, असंख्य प्रकारचे या सगळ्या MMR रिजनमध्ये मुंबईसह मोठ्या प्रमाणामध्ये जशी पॉप्युलेशन वाढते तर त्याचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये कल्पकतेने विविध प्रकारचे उपक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणून स्मार्ट सिटीचा निधी असेल आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणून या ठिकाणच्या लोकांना ज्याला म्हणता येईल की सबका साथ सबका विकास हे विकासाचं काम जे आहे हे खऱ्या अर्थाने महायुती सरकारने केलेलं आपल्याला बघायला मिळते. प्रत्यक्ष नजरेने आपल्याला बघायला मिळते की प्रत्यक्ष कशा पद्धतीने विकास झाला. ज्या भागामध्ये या आधीच हा सगळा व्हायला पाहिजे होता विकास, ती मंडळी आता समोर बसलेली आहे आणि त्या ठिकाणी ते निरनिराळ्या विषयावर वेगवेगळ्या नरेटिव्ह तयार करत आहे आणि वेगवेगळ्या नरेटिव्हच्या माध्यमातून कधी महागाई वाढली म्हणतात, कधी रोजगारच मिळत नाही, कधी उद्योग पळून दिले असं म्हणतात आणि इलेक्शन झालं की EVMला दोष देतात. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जर आपण आकडेवारी जरी बघितली तर NDA सरकार, महायुती सरकार आणि UPA सरकारची देशभरातली जरी आकडेवारी बघितली तर गुंतवणुकीमध्ये देखील $308 अब्ज आधीच्या UPA सरकारचा होतं आणि या गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या सरकारचं $748 अब्ज ही गुंतवणूक झालेली आणि त्याच्यामुळे हे नरेटिव्ह लावायचा, नवीन प्रकारचं चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगायचं, अशा प्रकारचं काम विरोधक करत गेले आणि त्याच्यामुळे आणखीन गाळात जायला लागले. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना लक्षात आलं की खरा विकास जर कोण करणार असेल तर ही माणसं करणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी फार मोठं बहुमत असं महायुती सरकारला दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. अध्यक्ष महोदय, रोजगाराच्या संबंधामध्ये देखील आधी छाती बडवत सांगतात की रोजगार इथून निघून गेले, रोजगारच मिळत नाहीये. याच्यामध्ये हे आकडेवारी सांगते की त्यांच्या काळामध्ये फक्त 2,19,00,000 रोजगार निर्मिती झाली आणि आमच्या काळामध्ये रोजगाराची निर्मिती जी आहे ती 18 कोटी झाली अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्योग असेल, रोजगार असेल, याच्याकरता जी पायाभरणी करायला लागते, जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला लागतं अध्यक्ष महोदय, ते खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर आमच्या सरकारने केलं आणि त्याच्यामुळे आम्ही सबका साथ सबका विकास जो म्हणतो तो केवळ बोलण्यापुरता नाही तर खऱ्या अर्थाने विकासाची गंगा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. नाविन्य इनोव्हेशन सिटी म्हणून देखील MMR रिजनमध्ये कल्पकतेने त्या ठिकाणी योजना आणलेली आहे. नव्या मुंबईसारख्या ठिकाणी 250 एकर जागेमध्ये ही इनोव्हेशन सिटी निर्माण होते अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे याला समप्रमाणामध्ये विकास झाला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हे त्या ठिकाणी त्यांनी लक्ष ठेवलं आहे अध्यक्ष महोदय. आज मी ठाण्याला प्रतिनिधित्व करतो. ठाण्याच्या चारही बाजूने हे खऱ्या अर्थाने भाग्यविधाते आहेत. त्या ठिकाणी काहीच नव्हतं. जल, रस्ते, रेल्वे, मेट्रो या सगळ्या भागामध्ये हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी आणून ती जी डेव्हलपमेंट चालू आहे, मग कोस्टल रोड असेल, बाळकुमच्या पासूनचा जो कोस्टल रोड आहे, याच्यामुळे हा जो हेवी वाहनांचा ट्रॅफिक आहे हा कमी होणार आहे. आनंद नगर ते साकेतचा उन्नत मार्ग असेल, त्याच्यामुळे देखील ट्रॅफिकला, वाहतूक कोंडीला जी आहे त्याच्यावर मात होणार आहे. असे निरनिराळ्या प्रकारचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी ठाण्याच्या भोवती देखील आलेले आहेत. जलवाहतुकीचं देखील लवकरच या माध्यमातून जे सुरू होणार आहे ते देखील या महायुती सरकारचं फार मोठं यश आहे असं मी निश्चितपणे अध्यक्ष महोदय म्हणेन. या ठिकाणी कोळीवाडे आणि गावठाणचा देखील विषय झाला. माझी या निमित्ताने देखील काही सूचना आणि विनंती आहे की हे कोळीवाडे हे खरे भूमिपुत्र आहेत. कोळी, आगरी, भंडारी निरनिराळ्या त्या काळापासून हे मूळ निवासी आहेत आणि यांचे कोळीवाड्याचा विकास नाही झाला तर ते योग्य होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं सीमांकन करणं
हा निर्णय झाला, परंतु त्या ठिकाणी प्रशासनाने ज्या पद्धतीने मिटिंग घेऊन त्याला पुढे न्यायला पाहिजे होतं ते नेलं नाही. ठाण्याला देखील माझ्या आग्रहास्तव कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या, परंतु त्याला पुढे चालना द्यायचं काम केलेलं नाही. मी या माध्यमातून विनंती करतो की त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण सूचना द्याव्यात की याला चालना देऊन कोळीवाडे गावठाण यांचं सीमांकन करणं हे काळाची गरज आहे आणि त्याच्या संबंधामधली सगळ्या नियोजन जे आहे ते कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो पुढच्या काळामध्ये झाला पाहिजे, अशा प्रकारची सूचना अध्यक्ष महोदय दिली पाहिजे. चतुर्थ श्रेणी कामगारांचा देखील या प्रस्तावामध्ये विषय आहे. अध्यक्ष महोदय, सफाई कामगाराच्या बाबतीमध्ये फार मोठं यश मिळालं. लाडे पागे समितीचा अहवाल स्वीकारला गेला. मी त्याचा अनेक वेळाला विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर पाठपुरावा करत होतो. या महाराष्ट्रामध्ये 50,000 सफाई कामगारांना वारसा हक्क मिळणार आहे, परंतु अध्यक्ष महोदय कोर्टाने देखील ते मान्य केल्यानंतर आज देखील निरनिराळ्या स्थानिक स्वराज्य संस्था टाळाटाळ करते. त्या ठिकाणी त्यांची फाईल बनवून त्यांच्या वारसांना हक्क देण्याचं काम जे करायला पाहिजे ते केलं जात नाही. या मुंबई महापालिकेमधले देखील मागच्या शुक्रवारीच माझ्याकडे सफाई कामगार आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला वारसा हक्क मिळत नाहीये, आमच्या वारसांना हक्क मिळत नाहीये आणि त्यामुळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळतोय की नाही आणि नसेल मिळत तर आपण स्पष्ट निर्देश आपण दिले पाहिजेत. अंबरनाथच्या भागामध्ये देखील तिथल्या नगरपालिकेमध्ये मिळत नव्हते, ते मिळाले. माझ्याकडे ते लोक आले होते. मी तिथल्या अधिकारी जे मुख्याधिकारी आहेत त्यांना सांगितलं की हा हक्क आहे आमचा, तुम्ही का म्हणून यांना डावलण्याचा प्रयत्न करता, आणि त्याच्यामुळे या संबंधामधले या सफाई कामगारांना देखील त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, बंद कारखाने हे ठाण्याच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात आहेत. अध्यक्ष महोदय, त्यांची जुनी देणीच दिलेली गेलेली नाहीत. अध्यक्ष महोदय, त्याच्यावर देखील शासनाने स्पष्टपणे काही निर्देश देण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, 20-20 वर्ष म्हणजे अर्धे कामगारांचं निधन झालं पण त्यांना त्यांची थकबाकी मिळालेली नाही. मफतलाल कंपनीचा लढा आम्ही लढलो. मफतलाल कंपनीचे 3 वेळा लिलाव देखील त्या जमिनीचा निघाला, परंतु प्रत्यक्षात कोणी घ्यायला आलं नाही. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी 3,500 कामगार होते, त्याच्यातले अर्धे कामगार तर त्यांचं निधन झालंय, पण आजही प्रत्यक्षामध्ये त्यांच्या हातामध्ये जी रक्कम मिळायला पाहिजे ती मिळालेली नाही. आज वागळे इस्टेट सारख्या ठिकाणी इंडियन रबर कंपनी अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता आम्ही लढा लढतोय. तिथले देखील कामगार 20 वर्ष झाले त्यांची थकबाकी मिळाली नाही आणि त्या ठिकाणी क्लस्टरच्या निमित्ताने महापालिकेने या इंडियन रबरची जागा देखील तिथे इमारती बांधायला दिली, पण कामगार जो आहे तो अजूनही बाहेर आहे, त्याला त्याची थकबाकी मिळण्याकरता शासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत, ही देखील मी या कामगारांच्या माध्यमातून मागणी करतो. अध्यक्ष महोदय, आज मोडकळीस आलेल्या इमारतींचा विषय देखील यामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, शहरामध्ये अनेक धोकादायक मोडकळीस आलेल्या ज्या इमारती आहेत त्यांचा पुनर्विकास चालू आहे. शासनाला मी धन्यवाद देईल आदरणीय फडणवीस साहेबांना की त्यांनी त्याच्या FSI वाढवून दिले, ते इमारती ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने व्हाव्यात त्याच्याकरता त्यांनी त्यांना मदत केली. पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला पुनर्विकास करायला विकासक आले तर त्या ठिकाणी हजारो त्या ठिकाणचे रहिवासी आहेत ते आज जीव मुठीत धरून आहे. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी विकासकांनी त्यांना फसवलेलं आहे, इमारती झालेल्या नाहीत. विकासकांनी त्यांच्याकडनं पैसे जादा बांधकामाचे घेतले आणि दुसरीकडे वापरलेले आहेत. त्या इमारती पूर्ण झालेल्या नाही, त्याची फसवणूक झाली आहे. EOW मध्ये त्यांना त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत. पण आता किती वर्ष वाट बघणार अध्यक्ष महोदय? शासनाने याच्यामध्ये पुढाकार घ्यायची गरज आहे. ठाण्या परिसरामध्ये जवळजवळ 4,000 ते 5,000 लोक हे अशा पद्धतीने हवालदिल झालेले आहेत की जे फसवणुकीचे बळी ठरलेले आहेत, की ज्यांची पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे. आणि त्यामुळे या मोडकळीस आणि पुनर्विकासाच्या निमित्ताने काही अशा पद्धतीने काही असे नियम बनवायला पाहिजे की ठराविक पिरियडमध्ये त्याचं बांधकाम झालं पाहिजे आणि तिथल्या रहिवाशांना घरं मिळाली पाहिजे. म्हाडाच्या ठिकाणी देखील ठाणे वर्तकनगर भागामध्ये अशा 10 इमारती आहेत की ते 20-20 वर्ष अजून वेटिंगमध्ये आहेत आणि तिथले लोक बाहेर आहेत, त्याला भाडी मिळत नाहीत, बिल्डरने फसवलंय, त्यांना कुठेच दाद मिळत नाही. EOW कडे तर इतकी कामं आहेत की यांचं होता 10-10 वर्ष जातील अशी अवस्था आहे. आणि त्यामुळे यांना न्याय देण्याकरता देखील काही जर नियम बनवला, काही कठोर अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक वेगळा सेक्शन जरी उघडला तरी देखील ही मंडळी जी आहे यांना दिलासा मिळेल. नाही तर ही आत्ता जी आहे ती अध्यक्ष महोदय
अत्यंत हवालदिल अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हजारो नागरिक त्याच्यामध्ये भरडले गेलेले आहेत. विकासकांच्या मुसक्या बांधण्याची गरज आहे, जे फसवणूक करणारे विकासक आहेत. आणि त्यामुळे ही प्रभावी काही योजना जी आहे ती त्या ठिकाणी आणली जावी. अध्यक्ष महोदय, SRAच्या संबंधामध्ये देखील काही SRA चांगले चाललेले आहेत, परंतु आमच्या इथे तर SRA मध्ये CEO जे त्या ठिकाणी स्वतंत्र ठाण्याकरता CEO नेमला, परंतु हे CEO जे आहेत हे आता त्यांनी बदलले आणि दुसरे आणले. त्यांच्यावर एवढ्या जबाबदाऱ्या आहेत अध्यक्ष महोदय, आता ज्यांना नियुक्त केलेलं आहे ते या महापालिकेचे पण ऍडिशनल कमिशनर आहेत, ते PS देखील आहेत, निर्णय PRO देखील आहेत आणि ते आमच्या या क्लस्टरचे देखील CEO आहेत. ते कशी या ठिकाणी न्याय देऊ शकणार, कसे या SRA प्रकल्पाला पुढे नेणार, कसं त्यांना हे सोडवणार. SRAचे अनेक प्रकल्प जे आहेत लोकांना भाडी मिळत नाहीत, त्या ठिकाणी त्या दबावाच्या खाली त्या विकासकालाही काही होत नाही. आणि त्यामुळे माझी विनंती आहे की शेवटी आपलं सरकार जे आहे ते गरिबाचं सरकार आहे. गरिबाला पुढे नेण्याकरता जे जे करता येईल त्याच्याकरता कठोर उपाययोजना करणारं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की त्या संबंधामध्ये देखील काही ठोस अशा प्रकारचे उपाय करावे. क्लस्टरच्या संबंधामध्ये देखील मी पहिल्यापासून ही क्लस्टरची क्रांतिकारी योजना आल्यापासून मी विनंती करतो आहे की मिनी क्लस्टर देखील आपण आणावं. मिनी क्लस्टरचं जर काही योजना आणली तर निश्चितपणे डेव्हलपमेंटला चालना मिळेल. आज हे जी क्लस्टर योजना आहे, आज एकही क्लस्टरची योजना पूर्ण झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे याच्या संबंधी देखील काही नवा विचार जो आहे तो या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला जावा. मेट्रोचे कारशेड देखील त्या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय. आणि त्या ठिकाणी जे शेतकरी त्या ठिकाणी 2-2, 3-3 पिढ्या राबणारे आहेत त्यांनी काही कारशेडला विरोध केलेला नाही. ते मध्यंतरी 200-300 शेतकरीची माझी भेट झाली. त्यांचं म्हणणं आहे की सह्याद्री अतिथीगृहामध्ये जो निर्णय झाला त्याचे जे मिनिट्स आहेत त्याच्याप्रमाणे आम्हाला मोबदला द्या. 22-22.5% जे आम्हाला द्यायचं ठरलं होतं ते आम्हाला द्या आणि कायमस्वरूपी द्या आणि वर्ग 1चं द्या, म्हणजे मग आम्हाला याच्यामधनं निश्चितपणे दिलासा मिळणार आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे या काही ज्या गोष्टी आहेत, हे जे निर्णय आहेत ते देखील त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने देखील या लोकांना उपयुक्त असे ठरणार आहेत अध्यक्ष महोदय. पण या सगळ्या MMR रिजनमध्ये ज्या पद्धतीने ज्या गतीने एक वेगळं असं इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं निर्माण केलेलं आहे, ते वाढवण बंदर हे तर गेम चेंजर आहे की जगामधल्या पहिल्या 3 मधलं हे बंदर होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तिसरी अर्थव्यवस्थेकडे जी आपली वाटचाल आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा आणि या MMR रिजनचा फार मोठा सिंहाचा वाटा अध्यक्ष महोदय ठरणार आहे. आणि त्यामुळे हे एक गेम चेंजरची जी काही समृद्धी मार्ग असेल, हा वाढवण बंदराचा असेल, हे अतिशय प्रभावी काम या महायुती सरकारने सुरू ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या प्रस्तावाच्या माध्यमातून मी निश्चितपणे आमच्या महायुती सरकारचं, भारतीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादांचं मनापासून त्यांना आभार मानेन आणि अभिनंदन करेन की सर्व लोकांना सर्व प्रकारची सुविधा मिळण्याच्या करता आणि त्यांचा हॅपीनेस रेशो वाढवण्याच्यासाठी या ठिकाणी ज्या दिशेने प्रयत्नशील आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. शेवटी 2च विषय, 2च सूचना सांगेन की या सगळ्या MMR रिजनमध्ये वाढतीये लोकसंख्या, वाढते, लोक येत आहेत, वाढ होते, पाण्याचं कुठे ना कुठे व्यवस्था निर्माण व्हायची गरज आहे. आज देहरजे धरणाचं काम चालू आहे पण ते काही आमच्या या ठाण्यापर्यंत मिळणार नाहीये. ठाण्याला धरणची योजना आहे परंतु ते प्रत्यक्षामध्ये निर्णया माध्यमातून त्याला विरोध होत असल्यामुळे त्या ठिकाणी काही नाही. ठाण्याची लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढते की रोज शेकडो टँकर्स आम्हाला द्यायला लागतात. तर या ठिकाणी हे देखील आपल्याला पाण्याच्या नियोजन जे आहे त्याच्याकरता ठोस अशा प्रकारचं पुढच्या काळामध्ये काम करण्याची गरज आहे. आणि दुसरी या ठिकाणी डम्पिंग जे आहे, कचऱ्याची व्यवस्था करायला प्रयत्न करताय परंतु ज्या दिशेने आणि ज्या गतीने करण्याची गरज आहे तर ही डम्पिंगचा जो प्रश्न आहे तो देखील तातडीने सोडवण्याची गरज आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग बघितल्यावर आपल्याला देखील खेद वाटतो आणि निरनिराळ्या ठिकाणी कुठेतरी कचरा टाकला जातो. वाढत्या या सगळ्या भागामध्ये या सगळ्या सुविधा देखील पुढच्या काळामध्ये कराव्या अशा प्रकारची मी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. सन्मान्य सदस्य अमोलजी खताळ. अध्यक्ष महोदय, 293 प्रस्तावावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभारी आहे.
अध्यक्ष महोदय, या प्रस्तावाला पाठिंबा देण्याकरता मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून महाराष्ट्राला देशाला परिचित असलेले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. मागील 70 वर्षापासून काँग्रेस व आघाडी सरकारच्या काळामध्ये जो राज्याचा विकास ठप्प झाला होता तो पुढे नेण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. राज्यातील मुंबई असेल, MMRDA, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी महसूल जिल्हे व्यापारीदृष्ट्या एकमेकाशी जोडलेले आहेत. परंतु या महसूल जिल्ह्यातील कोणताही भाग दुर्लक्षित राहता नये यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन झालंय. महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचाराचं राज्य म्हणून ओळखलं जातं. शेती असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, सहकार असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची घोडदौड सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेशाचे सकल उत्पन्न सन 2030 पर्यंत $300 बिलियन पर्यंत नेण्यासाठी MR ग्रोथ हब महत्वाचं ठरत आहे. पश्चिम मुंबई उपनगरातील क्षेत्रात विशेष विकास क्षेत्र निर्माण करणे, MBPTच्या जागेचा विकास, वरळी डेअरीचा विकास, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळील अनगाव सापे परिसराचा विकास, खारबाव एकात्मिक व्यवसाय केंद्र, बोईसर, विरार, ठाणे क्षेत्राचा विकास या प्रकल्पाचा समावेश ग्रोथ हबमध्ये आहे. याशिवाय वाढवण पोर्टचा एकात्मिक वाहतूक आराखडा, जागतिक दर्जाचा डेटा सेंटर तयार होत आहे. औद्योगिक जागावर औद्योगिक शहर तयार करणे, MMR क्षेत्रात आरोग्य शहर उभारणे, गरिबांसाठी परवडणारी घरं उभारणे, पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत. वाढवण बंदर जे आहे, आज मुंबईतील मुंबई पोर्ट असेल, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचं विकासाचं एक प्रकारे इंजिन ठरलं. आता त्यापेक्षाही 3 पट मोठं वाढवण बंदर तयार होत आहे. 30 ते 40 वर्ष आपण मुंबई पोर्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमुळे 1 नंबर ठरलो. आता वाढवण बंदरामुळे पुढील 50 वर्ष महाराष्ट्र 1 नंबर राहील, आज अशी परिस्थिती आहे. सध्या पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, JNPT, नैना क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यात 3री मुंबई उभी राहत आहे. आणि इतर ज्या पद्धतीने मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर पालघरमध्ये जे 3रं विमानतळ तयार होतंय त्यामुळे सुद्धा पालघर आता 4थी मुंबई आकाराला येत आहे. हे फक्त श्रेय आपल्या महायुती सरकारमुळे हे सर्व शक्य होत आहे. गडचिरोली सारख्या ठिकाणी ज्या आदिवासी भागामध्ये नक्षल्यांचं प्रमाण वाढलं होतं, विकासापासून तो भाग वंचित राहिला होता. परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, ज्या त्रिमूर्ती म्हणून ज्यांना ओळखलं जातं, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा, या तिघांच्या प्रयत्नातून आज गडचिरोलीचा सुद्धा कायापालट होतोय. 50,000 कोटीची गुंतवणूक तिथं होऊन स्टील उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडचिरोलीचा आता उल्लेख केला जातोय. तेथील लोकांना त्या माध्यमातून रोजगार मिळालाय. रोजगारामुळे तेथील जी संस्कृती आहे ती संस्कृती सुद्धा त्याचा नवीन याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने विकास